सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या ह्या समारोपाच्या कार्यक्रमामध्ये. खरं तर याला समारोप म्हणून नाही चालणार. त्याचं कारण असं आहे, समारोप फक्त हा या 2 महिन्याच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा आहे. खरं तर ग्राउंडवरती जे काम आपलं सुरू करायचं आहे, ते आत्ता कुठं सुरू होणार आहे. याची सुरुवात अलीकडच्या शेवटच्या वीकमध्ये झाली आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या बिझनेस प्लॅनवरती काम सुरू करून असेल किंवा मग आता कॉलेज लेव्हलला कशाप्रकारे ॲक्शन प्लॅन आपला असेल, यासाठी. तर आजचा हा जो कार्यक्रम आहे यासाठी आपल्यासोबत आजच्या कार्यक्रमाचे चीफ गेस्ट आहेत डॉक्टर विजय तलेले सर, जे सी-ई-ओ आहेत सी-ओ-ई-पी कॉलेजच्या भाऊ इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेशन, एंटरप्रेन्योरशिप अँड लीडरशिपचे सी-ई-ओ आहेत ते. त्याचबरोबर आपल्यासोबत आजच्या कार्यक्रमाला की गेस्ट पण आहेत. अ, विनायक केळकर सर, जे हेड आहेत सी-एस-आर प्राज फाउंडेशनचे. यांना आपण मला वाटतं की आपल्यापैकी बरेच जण पहिल्यांदा भेटत असावेत. प्राज फाउंडेशन विज्ञानाश्रमला एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम राबवण्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून मदत करत आलेलं आहे आणि खास करून आम्ही ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये पण खूप चांगल्या प्रकारे काम केलंय. अमोल त्याच्यामध्ये कर्णधार. 20 पेक्षा जास्त स्टार्टअप सुरू झालेले आहेत प्राज फाउंडेशनच्या मदतीनं. त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत विनायक सर, विनायक केळकर सरांचं मी सांगितलं. व्यंकटेश बी.आर. सर, जे की ज्यांना तुम्ही सगळेच ओळखता. जे ट्रेनर आहेत, डायरेक्टर आहेत, एम-बी-टी-एल-ए उद्योजकता कुशल विकास संस्थेचे. त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत डॉक्टर योगेश कुलकर्णी, विज्ञान आश्रमचे डायरेक्टर. डेप्युटी डायरेक्टर रणजित शहानबाग सर सुद्धा आपल्यासोबत आहेत. ह्या कार्यक्रमात पुढे जात असताना आपण 5 मिनिटामध्ये प्रशिक्षण हे जे 2 कार्यक्रम आपल्याला दिसतात आहे. उद्योजकता विकास कार्यक्रम जो युवकांसाठी राबवण्यात आला. त्याचबरोबर उद्योजकता विकास प्राध्यापकांसाठी आपण कार्यक्रम राबवला. याचा थोडक्यात आपण एक ओव्हरव्ह्यू घेऊया, की त्याच्यामध्ये ह्या शेवटच्या 2 महिन्यांमध्ये काय-काय झालेलं आहे. आपल्याला स्क्रीनवर दिसत असेल, युवकांसाठी तंत्रज्ञानावर आधारित उद्योजकता विकास कार्यक्रम आपण जो राबवला. त्याच्यामध्ये एकूण 55 युवकांनी आपलं प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे. 30+25 मी हा मुद्दामून आकडा लिहिला आहे. मला खास करून तलेले सरांना सांगायला आवडेल. 30 म्हणजे आपण असं म्हणतोय, की डी-एस-टीनं ज्या विद्यार्थ्यांना क्वालिफाईड केलं होतं, की सायन्स आणि टेक्नॉलॉजी बॅकग्राऊंडमधनं असावेत. ते 30 आहेत आणि 25 अदर्स आहेत. कॉमर्स किंवा आर्ट्समधनं असतील, पण त्यांना व्यवसाय सुरू करायचा आहे आणि तोही तंत्रज्ञानावर आधारित किंवा कोणताही व्यवसाय म्हटलं, की तंत्रज्ञान येऊनच जातं. तर अशा प्रकारे एकूण 55 युवकांनी हा प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण केलेला आहे. स्क्रीनवरती आपण बघत असू, की साधारणतः ह्या 5 कॅटेगरीमध्ये विद्यार्थ्यांना वाटतंय किंवा युवकांना वाटतंय, की आम्ही व्यवसाय सुरू करावा. त्याच्यामध्ये इंजिनिअरिंगमध्ये 19 युवकांना वाटतंय व्यवसाय सुरू करायचा. शेती पशुपालनमध्ये 10 आहेत. खाद्यपदार्थ प्रक्रियेमध्ये 10 आहेत. सेवा क्षेत्रामध्ये सर्व्हिस सेक्टरमध्ये 11 विद्यार्थी आहेत. पण याच्यामध्ये 5 विद्यार्थी असे होते, की त्यांना अजून ठरवायचं आहे, की नक्की काय करायचं आहे. सो पुढच्या कालावधीमध्ये ते ठरवतील, की त्यांना कोणत्या क्षेत्रामध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे. या टी-ए-डी-पी प्रशिक्षणामध्ये विद्यार्थ्यांनी पहिल्यांदाच वेगवेगळ्या विषयांवरती मार्गदर्शन मिळवलं. त्याच्यामध्ये काही इंडस्ट्री एक्सपर्ट्स होते. अ, जवळ-जवळ 8 ते 10 वेगवेगळे उद्योजक जे स्वतः व्यवसाय करतात, आपण त्यांनाही इन्व्हाईट केलं होतं. याच्यामध्ये वेगवेगळ्या केस स्टडीज आणि ॲक्टिव्हिटीजमधनं त्यांनी हे सगळे टॉपिक अभ्यासले आहेत. त्याच्यामध्ये मग व्यवसायाच्या संधी कशा शोधायच्या, हा विषय असेल. किंवा मग मार्केट सर्व्हे करणं, प्रोटोटायपिंग काय आहे? फायनान्स तर सगळ्यांना फारच आवडला. म्हणजे वॉव मूव्हमेंट क्रिएट करणाऱ्या वेगळ्या गोष्टी होत्या. आपल्या ह्या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये 2 उद्योजक असे आहेत, की त्यांनी आता व्यवसाय सुरू करायला पण वेगवेगळी पावलं उचलली आहेत. तर त्यांचं म्हणणं असं होतं, की आम्हाला हे माहीतच नव्हतं, की इतका डिटेल विचार करायचा असतो. फायनान्सचाही इतक्या बारकाईने विचार करायचा असतो आणि इतकं बारकाईने प्लॅनिंग करायचं असतं. त्याचाही त्यांना फार फायदा झालेला आपल्याला दिसला. त्याचबरोबर आय-पी-आर असेल, कॉपीराईट असेल, ट्रेडमार्क असेल, याच्याविषयी पण युनिव्हर्सिटीमधनं आपल्याला एक तज्ञ मार्गदर्शक लाभले होते. पुढे मग कंपनी रजिस्ट्रेशन करणं असेल, टॅक्सेशन असेल किंवा खास करून व्हर्चुअल फॅक्टरी टूर पण सगळ्यांनी फार ॲप्रिशिएट केली. ज्या प्रकारे एक सीनियर उद्योजक आपल्याला लाभले होते त्या याच्यामध्ये, प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये. तर असे वेगवेगळ्या टॉपिक्सवरती टी-डी-पीमध्ये सुद्धा युवा उद्योजकांनी मार्गदर्शन मिळवलेलं आहे आणि त्याचा त्यांना फायदा होताना आपल्याला दिसला. फक्त ते ऑनलाईन अटेंड करून नाही थांबले, तर तुम्ही स्क्रीनवर बघत असाल, यातले बरेचसे युवा उद्योजक मार्केटमध्ये सर्व्हे करण्यासाठी गेले. वेगवेगळ्या प्रकारची माहिती त्यांनी मिळवली. ज्या प्रकारे प्रशिक्षणामध्ये त्यांना अ, मार्गदर्शन मिळालं होतं. त्याचबरोबर फॉर्मच्या मदतीनं वेगवेगळ्या असाइनमेंट त्यांनी सबमिट केलेल्या आहेत. आणि सगळ्या शेवटापर्यंत जर बघा स्क्रीनवरती आता मी सॅम्पल म्हणून 2 विद्यार्थ्यांचे बिझनेस प्लॅन जो त्यांनी सुरुवात केली आहे तयार करायला, त्याचे काही स्क्रीनशॉट
आपण ठेवलेले आहेत. तर बिझनेस प्लॅन सुद्धा त्यांनी तयार करायला सुरुवात केली आहे आणि खऱ्या अर्थानं हे सगळं पूर्ण प्रशिक्षण जे होत आहे, ते रिफ्लेक्ट होईल मला वाटतं, की बिझनेस प्लॅनवरती, की त्यांचं लर्निंग काय आहे, त्यांना किती क्लॅरिटी आलेली आहे. तर अशा प्रकारे हे टी-ई-डी-पी जो युवकांसाठी अ, प्रशिक्षण कार्यक्रम होता, त्यातले हे ओव्हरव्ह्यूज होते. आपण आता उद्योजकता विकासासाठी प्राध्यापक प्रशिक्षण वर्ग एफ-डी-पीकडे वळूया. त्याच्यामध्ये काय-काय झालेलं आहे? स्क्रीनवरती आपण पाहत असाल एकूण 31 फॅकल्टीजने हे प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे कंटिन्युअसली. हे फॅकल्टीज 17 महाविद्यालयांमधनं होत्या आणि एकूण 6 जिल्ह्यांमधनं यांना पार्टिसिपेट होता आलं आणि हे सगळं पॉसिबल झालं ज्या प्रकारे ऑनलाईन हा प्रशिक्षण कार्यक्रम राबवला गेला. डी-एस-टीने याला सपोर्ट केलेला आहे. त्यातनं हे सगळं शक्य होऊ शकलं. अदरवाईज हे आत्ता तरी लगेच शक्य झालं नसतं. तर 31 फॅकल्टीजने याच्यामध्ये सहभाग नोंदवला आणि प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण केलेला आहे. याच्यामध्येही त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन मिळालं. कॉलेज लेव्हलला आपण बघितलं, की ई-सेल नावानं सुरू आहे, पण त्याच्यामध्ये बऱ्याचशा अडचणी होत्या. फक्त डिक्लेअर झाले आणि मग कुणीतरी काहीतरी करायचं आहे आणि त्याच्यावरती कार्यक्रम सुरू होता त्यांचा. पण या प्रशिक्षणामध्ये ज्या प्रकारे एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोसेस काय असते, व्यवसायाच्या खऱ्या संधी कशा शोधायच्यात, मार्केट सर्व्हे, फायनान्स, मार्केटिंग, आय-पी-आर, कंपनी रजिस्ट्रेशन करणं, एम-एस-एम-ई म्हणजे काय आहे, एंटरप्रेन्योरचे पर्सनॅलिटी ट्रेट्स कसे ओळखायचे सुरुवातीलाच, काय त्याच्या प्रक्रिया असू शकतात किंवा मग प्रोडक्शन प्लॅनिंगसाठी विद्यार्थ्यांना कसं गाईड करता येईल. हे वेगवेगळे टॉपिक जे फॅकल्टीजला महत्त्वाचे होते, याच्यावरती वेगवेगळ्या एक्सपर्ट्सनं पुन्हा एकदा याच्यामध्ये येऊन मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्याचाही त्यांना खूप फायदा झाल्याचं आपल्याला दिसतं. फार ॲक्टिव्ह पार्टिसिपेशनही होतं फॅकल्टीचं सुद्धा. वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज पण व्यंकटेश सरांनी सगळ्यांनी याच्यामध्ये घेतलेल्या होत्या. तर याच्यामध्येही आता आपण काही अ, निवडक अ, प्रतिनिधींना सुद्धा भेटणार आहे. याच्यामध्ये आता मला वाटतं की किमान 8 ते 10 कॉलेजेसमधनं ॲक्शन प्लॅन सुद्धा आता तयार होऊन आलेला आहे कालपर्यंत आणि बाकी कॉलेजेस त्याच्यावरती काम करतात आहे. आणि हा ॲक्शन प्लॅन त्यांच्यासाठी फार महत्त्वाचा ठरणार आहे, की आता कॉलेजमध्ये जाऊन आम्ही काय करणार आहे. तर हे एक याच्यामध्ये एफ-डी-पीचं महत्त्वाचं माझ्याकडनं सांगायचं राहिलं होतं. अ, आता आपण अभिप्रायाकडे वळूया आणि यासाठी टी-ई-डी-पी मधनं 2 विद्यार्थी आपल्यासोबत आहेत, युवक आपल्यासोबत आहेत, युवा उद्योजक आपल्यासोबत आहेत. अ, ते प्रातिनिधिक स्वरूपात त्यांनी व्हॉलंटरीली सांगितलं, की आम्हाला आमचा बिझनेस प्लॅन आणि अभिप्राय आम्हाला सांगायचा आहे, की आम्ही याच्यामध्ये काय शिकलो. तर आता मी सुरुवातीला इन्व्हाईट करतो श्वेता कामत, ही कावेरी कॉलेजची कॉम्प्युटर सायन्सची विद्यार्थिनी आहे. श्वेता, तुला आवाज येतोय? हो सर, येतोय. माझा येतोय का क्लिअर? येस, तुझा आवाज एकदम क्लिअर येतोय. तू या प्रशिक्षणाविषयी काय सांगशील आणि तुला काय शेअर करायचं आहे हो, आमच्यासोबत? हो. या प्रशिक्षणाबाबतीत सांगायचं झालं तर एका वर्षापूर्वी माझं आय-टी फर्मचं ड्रीम बिझनेसची आयडिया वॉज ओन्ली इन माय माइंड आणि लॅक ऑफ गाईडन्स होता. सो म्हणून टी-ई-डी-पी कोर्स केला. यात सगळे मेंटॉर्स, गेस्ट लेक्चरर्स बहुमूल्य रत्न ठरले फॉर मी. या रत्नांमुळे मला बिझनेसचं ओव्हरऑल हेल्दी ग्रोथ कशी करावी, सगळे ॲस्पेक्ट स्टेप बाय स्टेप समजलं. माझ्या ड्रीम बिझनेसला एक अचूक दिशा आणि स्ट्रॉंग फाउंडेशन मिळालं. सर्वात हार्ड म्हणजे मला फायनान्स सेशन्स गेले. फायनान्स टर्म्सचे डेफिनेशन माहिती झाले, बट प्रॅक्टिकल कॅल्क्युलेशन करताना सगळं डोक्यावरून बाउन्सर. बट आता कोर्समुळे आय हेट फायनान्सचं रूपांतर आता आय लाईक फायनान्स व्हायला सुरू झालंय. बट I still need a lot of finance mentoring from Venkatesh sir, and I will approach him as and when I am in need. लोक विचारतात मला, व्हॉट्स द सिक्रेट ऑफ युअर ऑल टाइम हाय लेवल एनर्जी? मी काय बूस्ट इज द सिक्रेट ऑफ माय एनर्जी नाही म्हणत ऑब्व्हियसली. तर टीईडीपीजेचे रत्न म्हणजे तेजस्विनी मॅम, व्यंकटेश सर, योगेश कुलकर्णी सर, किरण सर, सचिन सर, रणजित सर हे जेव्हा सेशन्स घ्यायचे तेव्हा त्यांची एनर्जी, त्यांचं पॅशन टू डेव्हलप एंटरप्रिनर्स लाईक मी ते फील होत राहिलं मला. सो टीईडीपी मेंटर्स आर द सिक्रेट ऑफ माय हाय लेवल एनर्जी असं म्हणायला हरकत नाहीये. So I want to meet all of these mentors personally, face to face, and have an interaction with them. अशी तीव्र इच्छा आहे माझी. तर I have gained more creative plus profitable business mindset. So now let's move on to my IT firm's business plan. आता या पहिल्या स्लाइडवर आमचं IT फर्म प्लस मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड या नावाने रजिस्टर झालंय. आमची टॅगलाईन
पॅशनेट लीडर्स विथ अन अर्ज फॉर सुपिरियर रिझल्ट वरून कळून येतं आमचे वर्क एथिक्स कसे असतील. सर नेक्स्ट स्लाइड प्लीज. द करंट मार्केट नीड म्हणजे एव्हरी स्मॉल और बिग बिझनेसचं डिजिटल मार्केटिंग असणं आत्ताच्या काळाची गरज आहे. ते सुद्धा गुड कंटेंट हवंय जे बाकी कंपनीज कॉस्टली देतात. बट आम्ही वेबसाईट, ऍप्स, ग्राफिक्स मध्ये पण लोगोज, व्हिजिटिंग कार्ड्स, ब्रोशर्सचं डिझाईन अँड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस विथ गुड कंटेंट आणि रिझनेबल रेटला प्रोव्हाइड करतो. आमची आयटी फर्मचे USPs म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट कस्टमर सॅटिस्फॅक्शन इज आर मोटो. उगाच काहीतरी प्रोजेक्ट डिलिव्हर करायचं म्हणून नाही करणार. त्याचे ऍक्च्युअल क्लायंट्सचे नीड्स इन डिटेल जाणून घेऊन मगच डिझायनिंगला सुरू करणार. प्रोजेक्टच्या प्रत्येक फेजमध्ये क्लायंटशी बोलून त्यांचं अप्रुव्हल घेऊन मगच नेक्स्ट स्टेजला तो प्रोजेक्ट पुढे जाईल. वी प्रोव्हाइड बेस्ट क्वालिटी सर्व्हिस ॲट अफोर्डेबल प्राइस अँड बिफोर डिलिव्हरी डेडलाईन्स. त्याच्यानंतर वी आर पॅशनेट अँड ऑलवेज रेडी टू लर्न न्यू टेक्नॉलॉजीज अँड सो आम्ही क्लायंट्स लेटेस्ट टेक्नॉलॉजी बेस्ड सर्व्हिसेस देतो. SEO ऑप्टिमायझेशन सर्व्हिस सुद्धा प्रोव्हाइड करतो क्लायंट्सला. हल्लीच्या काळात काही सर्च करायचं म्हणजे गुगल गुरुजी आठवतात. सो आमच्या कस्टमर्सची बिझनेस वेबसाईट टॉप सर्च रँकिंग असावी. सो त्याचं मार्केटिंग आणि ब्रँडिंग पण होईल. आता नेक्स्ट स्लाइड सर. आता तुम्हाला माय बिझनेस सेल आफ्टर 6 monthsचं पर मंथ प्रोजेक्शन दिसतंय. अकॉर्डिंग टू दॅट our target market areas will be Pune, Mumbai, Satara. Our target customers will be startup businesses, individuals, educational institutes, Gram Panchayat, NGOs and so on. Our firm's projects आणि promotions हे सोशल मीडियाद्वारे होईल. व्हॉट्सॲप, FB, Insta, LinkedIn वर. आमचे 2 डिलिव्हरी चॅनल्स आहेत. ते म्हणजे पहिलं म्हणजे सर्व्हिस प्रोव्हायडर टू कस्टमर आणि सेकंड डिलिव्हरी चॅनल म्हणजे कस्टमर टू कन्सल्टंट आणि मग सर्व्हिस प्रोव्हायडर टू कन्सल्टंट आणि मग कस्टमर अशी एक दुसरी सप्लाय चेन असणार. आणि आमचं कॅपिटल इन्व्हेस्टमेंट ₹1,42,000 एवढं असून पुढे 6 months आमचं पर मंथ प्रॉफिट मार्जिन 30 to 50% आहे. आम्हाला काही टेक्निकल ट्रेनिंगची पण गरज आहे. त्यात आम्हाला वेबसाईट डोमेन नेम आणि होस्टिंग, ऍप डेव्हलपमेंट, पायथन, जावा लँग्वेजेसचं ट्रेनिंग, गुगल अॅनालिटिक्स टूल्स आणि कन्सल्टन्सी इन मार्केटिंगची गरज आहे. सो ते पण आम्ही करणार आहोत. सर नेक्स्ट स्लाइड प्लीज. हा नेक्स्ट 6 monthsचा आमचा ऍक्शन प्लॅन आहे जो ऑलरेडी एक्झिक्युशन मध्ये आहे. तुम्हाला दिसतंय की 2 चेकलिस्ट आहेत त्याच्यामध्ये. बिझनेस प्लॅन आणि प्लस मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड फर्मचं रजिस्ट्रेशन झालंय विदिन टाइमलाईन सेट. आमच्या फर्म आणि प्रोजेक्टचं सोशल मीडिया मार्केटिंग प्रोमोटिंग येत्या 1 एप्रिल पासून सुरू होईल. सेकंड पॉइंट मध्ये एवढे ट्रेनिंग्सची मला गरज आहे अँड मेन म्हणजे शिकण्याची आवड आहे. सो एप्रिलमध्ये ते सगळे ट्रेनिंग त्या सेट टाइमलाईन मध्ये संपतील. फायनली आम्ही आमची फर्म प्लस मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड येत्या 1 May 2021ला बिझनेस वर्ल्ड मध्ये लॉन्च करतोय. आम्ही कस्टमर्सचे नीड्स डिझाईन अँड डेव्हलप करून देणार 1 May 2021 पासून. आमचं व्हिजिटिंग कार्ड. सर नेक्स्ट स्लाइड प्लीज. तर हे आमचं व्हिजिटिंग कार्ड आहे. त्याचा तुम्ही स्क्रीनशॉटही काढू शकता. आणि मी आता करंटली वर्क फ्रॉम होम असणार आहे. बार्शी लोकेशन माझं ऑफिसचं ड्राईव्ह करणार मी तिथून बिझनेस. पण क्लायंट मीटिंगसाठी मात्र मी JP नायक सेंटर कोथरूड जिथे मी आता एम्प्लॉयबिलिटी पण करणार विज्ञान आश्रमसाठी तिथून मी क्लायंट मीटिंग्स हँडल करेन. तर तुम्हाला गरज पडली तर आम्हास कॉन्टॅक्ट करा. हम आपकी सेवा में तत्पर हाजिर हो जाएंगे. थँक्यू सो मच. थँक्यू श्वेता. 1-2 मिनिटांमध्ये जर पार्टिसिपंट पैकी किंवा आपल्यासोबत गेस्ट आहेत जर याला काही एखादा 2 प्रश्न विचारायचे असतील मे बी तर तुम्ही नक्की विचारू शकाल. अदरवाईज मग आपण पुढचे जे युवा उद्योजक आहेत त्यांचं प्रेझेंटेशन पाहू शकू, त्यांचा फीडबॅक घेऊ शकू. ओके, मला वाटतं आपण नंतर एकत्रित बोललं तरी चालेल. आता मी इन्व्हाइट करतो प्रथमेश दरवाड यांना. हे
मेकॅट्रॉनिक्समध्ये यांचं पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा झालेला आहे आणि त्यांनी पण त्यांचा बिझनेस प्लॅन बिझनेस तयार प्लॅनिंग. केला आणि त्यांना पण फीडबॅक द्यायचा आहे. प्रथमेश, प्रथमेश, तुला आवाज येतोय? तुला आवाज येतोय? हो येतोय हो सर. येतोय सर. Yes. हॅलो. पहिल्यांदा तुझा सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि ह्या ईडीपीच्या सेशन बद्दल जर सांगायचं झालं तर माझ्या डोक्यामध्ये अगोदरपासून काही कल्पना होत्या. म्हणजे मला एक स्वतःची लॅब तयार करायची होती जिथं इंडिव्हिज्युअली मला प्रयोग करता येतील. कारण मला अशा वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये असताना स्वतःला प्रयोग करायची संधी खूप कमी मिळायची. आणि त्याच्यामुळे माझ्या हा डोक्यात प्लॅन आला होता की आपण स्वतःची एक लॅब बनवून जर मुलांना तिथं इन्व्हाइट केलं की तुम्ही इथं या आणि इथं प्रयोग करून पहा तुम्हाला जे काही शाळेतले करायचे किंवा इंडिव्हिज्युअल करायचे ते. तर हा प्लॅन माझ्या डोक्यामध्ये होता. पण याचं फायनान्स आणि बिझनेस प्लॅन हे बनवायला पण मी ट्राय केला. अगोदर ऍक्च्युली 2 वर्षापूर्वीपासून मी ट्राय करतोय की त्याचा फायनान्स आणि बिझनेस प्लॅन बनवायचा. पण काही कारणामुळे तो फेल होत होता. कारण काही अडचणी असतील की मला त्यातल्या काही डिटेल्स मध्ये गोष्टी कळत नव्हत्या किंवा अशा. तर त्या गोष्टी माझ्या ह्या सेशन मधून पूर्ण क्लिअर झालेल्या आहेत. यासाठी मी थँक्स म्हणेल सचिन सरांना, व्यंकटेश सरांना, रणजित सरांना आणि कुलकर्णी सरांना आणि जे आपले गेस्ट लेक्चरर होते म्हणजे जे ऑलरेडी आता बिझनेस मध्ये आहेत त्यांनी पण खूप सपोर्ट केला. त्यांच्याकडून पण मला काही खूप की पॉइंट्स मिळाले की काय काय काळजी घेतली पाहिजे मी स्वतःचा बिझनेस चालू करताना. आणि बिझनेस प्लॅन न करता जेव्हा मी विचार करतो बिझनेस प्लॅन वगैरे न करता मी डायरेक्टली माझं काहीतरी एक असं दुकान टाकून द्यावं. तर ती माझी चुकीची धारणा होती. हे पण त्याच्यातून मला कळलं की असं नाही केलं पाहिजे. माझा पूर्ण बिझनेस प्लॅन कशा फ्लो मध्ये जाणार हे मला ठरवलंच पाहिजे अगोदर. काहीतरी घेऊन मार्केटमध्ये नाही उतरायचं. तर याच्यासाठी मी बिझनेस प्लॅन बनवलेला आहे माझा. याच्याबद्दल मी सांगतो, माझ्याबद्दल थोडंसं सांगतो. माझं नाव प्रथमेश दरवडे आहे. मी पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन मॅकेट्रॉनिक्स केलेला आहे. त्याच्यामुळे मला इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल आणि रोबोटिक्स मधलं चांगलं नॉलेज आलेलं आहे. त्याच्यानंतर मी 2.5 वर्ष एक भारतामध्ये फर्स्ट रोबोटिक म्युझियम बनतंय अहमदाबादमध्ये. तिथं मी 2.5 वर्ष जॉब केलेला आहे. त्याच्यामुळे रोबोटिक्स मध्ये मी 2.5 वर्ष काम केलेलं आहे ऑलरेडी. त्याच्यामुळे त्यातली मला डिटेलमध्ये माहिती आहे, टेक्निकल डिटेल्स माहिती आहेत. पण परत जेव्हा मी विज्ञान आश्रमाला जॉईन झालो त्याच्यानंतर मला इथं दिसलं की इथं पण लॅब अवेलेबल आहेत. फॅब लॅब आहे, पुण्यामध्ये DIY लॅब आहे, ज्या मुलांना खूपच इंटरेस्टिंग वाटतात आणि जिथं मुलं येतात पण ऍक्च्युली ते प्रयोग करायला. मग मी असा विचार करतोय की या लॅब सक्सेसफुल होतात आहे किंवा या लॅब मध्ये मुलं येतात आहे याचा अर्थ माझी लॅब पण तिथं चालणार आहे. आणि त्याच्यासाठी मी एक प्रपोज बिझनेस टायटल माझं ठेवलेलं आहे, आविष्कार इनोव्हेशन लॅब म्हणून. हे मी वाघोलीमध्ये सुरू करायचा विचार करतोय. कारण याच्यामध्ये मल्टिपल गोष्टी आहेत की वाघोलीमध्ये 3 ते 4 इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत आणि 3 ते 4 अजून हाय स्कूल्स आणि स्कूल्स आहेत. तर याच्यामध्ये मी सर्व्हिसेस द्यायचा विचार करतोय की मेंबरशिप, मुलांसाठी मेंबरशिप, जे स्कूलची मुलं असतील त्यांच्यासाठी, की त्यांनी यावं आणि दर आठवड्याला 1-3 तास लॅबमध्ये वेळ स्पेंड करावा. आणि त्याच्यामध्ये त्यांनी जे काही वीकमध्ये त्यांच्या कॉलेजेस मध्ये किंवा स्कूलमध्ये जे काही प्रयोग झालेले आहेत ते तिथं करून बघावेत इंडिव्हिज्युअली. त्याच्यानंतर मी एज्युकेशनल किट्स द्यायचा प्लॅन करतोय की एज्युकेशनल किट्स मध्ये त्यांना इलेक्ट्रॉनिक्स बद्दल माहिती होईल की ऍक्च्युली तुमचा एक LED कसा काम करतो, तुमचं बॅटरी कशी काम करते, तुमचं बरेचसे सेन्सर्स असतात ते कसे काम करतात, याच्याबद्दल माहिती द्यायचा तो प्लॅन असेल माझा एज्युकेशनल किट्स जो आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर प्रोजेक्ट मेंटरिंग आणि सपोर्ट. जसं की मी सांगितलं आमच्या इथं 3 ते 4 इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. तर बरीचशी मुलं असतात ज्यांना प्रोजेक्ट तर करायचा असतो, आयडिया तर असते डोक्यामध्ये, पण त्यांना प्रॉपर असा प्लॅटफॉर्म मिळत नाही जिथं ते जाऊन एका ठिकाणी जाऊन सगळे त्यांची कामं करू शकतील. म्हणजे जे काही असेल तुमचं अॅक्रेलिकचं किंवा 3D प्रिंटिंग करायचं असेल तुम्हाला किंवा इलेक्ट्रॉनिक्स पण सगळ्या गोष्टी एका ठिकाणी नाही मिळत मुलांना. तर या गोष्टी एका ठिकाणी देण्यासाठी मी ते करणार आहे आणि त्याबरोबर त्यांना टेक्निकल गायडन्स करणार आहे, प्रोजेक्ट मेंटोरिंग. त्याच्यानंतर रॅपिड प्रोटोटाइप अँड प्रोजेक्ट कंपोनंट. म्हणजे मी सध्या काही कंपन्यांची कॉन्टॅक्ट मध्ये आहे ज्यांना प्रोटोटायपिंग करून पाहिजे असतात. म्हणजे काही गोष्टी त्यांना ट्राय करून पाहिजे असतात. तर त्याच्यासाठी ते मला कॉन्ट्रॅक्ट देतात आणि ते एक्झिक्यूट करतो मी. आणि ते पण मी याच बिझनेस मध्ये इन्क्लूड करायचा विचार करतोय सध्या.
तर माझ्या बिझनेसचे युनिक सेलिंग पॉइंट जे आहेत ते आहेत वेल इक्विप्ड लॅब विथ ऍडव्हान्स टूल्स लाईक 3D प्रिंटर, लेझर कटर. वेल इक्विप्ड लॅब जेव्हा म्हणतो मी तेव्हा त्याच्यामध्ये येतं की जे काही तुम्ही फर्स्ट स्टँडर्ड पासून 12th स्टँडर्ड पर्यंत जे काही प्रयोग करता ते सगळे प्रयोग तुम्हाला तिथं लॅबमध्ये येऊन करता येतील. प्लस ऍडिशनल जे आहे ऍडिशनल म्हणजे जे काही जसं की हॉबी किट्स असतात, जसं की एखादा रोबोटिक किट असतो, तो बनवायला मदत करायची असं वगैरे. अ, तर त्याच्यामध्ये हायली ट्रेन प्रोफेशनल्स ऍज मेंटर हे मी म्हणतो, कारण मी जे इन्व्हाइट करणारे रिक्रूट करणारे लोक ती तशीच असतील की ती ज्यांनी मुलांसोबत ऑलरेडी काम केलेलं आहे आणि ज्यांना टीचिंग मधला एक्सपिरियन्स आहे आणि त्यांनी ऍक्च्युली इंडस्ट्रीमध्ये पण काम केलेलं आहे. इंडस्ट्रीमध्ये रोबोटिक्स मध्ये म्हणा किंवा मेकॅट्रॉनिक्स मध्ये म्हणा, याच्यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. तर तिसरा पॉइंट आहे माझा वन स्टॉप सोल्युशन फॉर एव्हरी नीड ऑफ प्रोजेक्ट. म्हणजे एका प्रोजेक्टची प्रत्येक नीड ती तिथं कम्प्लीट होईल तुमची. त्याच्यासाठी तुम्हाला त्या लॅब सोडून बाहेर जायची गरज नाही. कारण कसं होतं, मला एक प्रोजेक्ट करताना 10 गोष्टी जर गोळा करायच्या असतील तर मला त्या 10 गोष्टी गोळा करण्यासाठी कमीत कमी 50 ठिकाणी फिरावं लागतं आणि त्या परत गोष्टी एकत्र आणणं आणि हे खूप अवघड काम होऊन जातं. ऍक्च्युली माझ्या टेक्निकल कामापेक्षा ते काम अवघड होऊन जातं. मग तो एक कन्स्ट्रेंट मला दूर करायचा आहे की सगळं साहित्य एका ठिकाणी मिळेल. त्याच्यानंतर लॉकर फॅसिलिटी मिळेल एवढी स्टुडंटना, की तुम्ही जे जे प्रोजेक्ट तुमचे बनवताय ते तुम्ही घरी घेऊन जाणं किंवा हे करणं ह्याच्यापेक्षा तुम्ही ते लॅबमध्येच ठेवा आणि त्याची की तुमच्याकडेच असेल. त्याच्यामुळे काय होईल, तुम्ही जेव्हा याल तेव्हा सगळे कंपोनंट, सगळे जे तुमच्या प्रोजेक्ट केलेला आहे तो जसाच्या तसा असेल. आपण घरी नेल्यावरती वगैरे किंवा त्याला काही फरक पडू शकतो. तर ते आम्ही एलिमिनेट करायचा प्रयत्न करतोय. आणि पर्सनल मेंटरिंग म्हणजे मी माझ्या बिझनेसमध्ये किंवा एका बॅचमध्ये एका ट्रेनर बरोबर फक्त 5 मुलांना ठेवायचा आता हे करतोय, विचार करतोय. कारण जेव्हा मी 5 मुलांना एका ट्रेनर सोबत ठेवतो तेव्हा मी माझा ट्रेनर प्रत्येक मुलाला इंडिव्हिज्युअली टाइम देऊ शकतो. त्याच्या प्रत्येक क्वेरी ज्या असतील, प्रत्येक एक्सपेरिमेंट मधल्या ज्या क्वेरी असतील त्या दूर करू शकतो. आता ह्याच्यामध्ये मला मार्केट नीड्स काय काय दिसल्या होत्या. तर त्याच्यामध्ये दिसलं होतं की अनअवेलेबिलिटी ऑफ प्रॉपर एक्सपेरिमेंटेशन लॅब फॉर पर्सनल यूज. एक्सपेरिमेंटेशन लॅब आपल्याकडे भरपूर असतात, कॉलेजमध्ये असतात, स्कूल्समध्ये असतात. पण आपलं विद्यार्थी संख्या पण 25, कमीत कमी 25 ते 30च्या दरम्यान असते. ती मिनिमम सांगतोय मी, ती मॅक्झिमम 60 पर्यंत पण जाते कधी कधी. आणि त्याच्यावरती शिक्षक फक्त त्याला प्रयोग करून दाखवतो आणि मग जेवढ्या स्टुडंटला कळेल पुढे उभे असतील तेवढ्यांना कळतं आणि काही मुलं एक्सपेरिमेंट कळत नाही. पण हा मोठो नसतो त्याच्या मागचा, म्हणून ही मला नीड वाटली. त्याच्यानंतर लिमिटेड स्कोप फॉर इच स्टुडंट फॉर एक्सपेरिमेंटेशन इन स्कूल लॅब. ओके. त्याच्यानंतर नवीन टेक्नॉलॉजी जी क्रेज आहे, म्हणजे प्रत्येक माणसाला असं वाटतं की नवीन टेक्नॉलॉजी, होम ऑटोमेशन आलेलं आहे तर मी ते इम्प्लिमेंट करून पाहावं या गोष्टी. तर या गोष्टी त्यांना क्रेज आहे की मी ही गोष्ट इथं जाऊन बनवली तर हा एक माझा मला हे होतो, मला असं वाटतं की ही गोष्ट मी बनवलेली आहे, स्वतः बनवलेल्या गोष्टीचा मला जास्त उपयोग होईल असं मला वाटतं. त्याच्यामुळे मी ती गोष्ट ऍज अ मार्केट नीड म्हणून पकडलेली आहे. त्याच्यानंतर पुण्यामध्ये अशा खूप कमी लॅब आहेत जिथे जाऊन लोक हे करू शकतील. तर ती एक मार्केट नीड आहे. आणि ज्यांना प्रोजेक्ट आयडिया असतील, जे काही नवीन यूथ आहेत, हॉबीज असतात, त्यांना पण अशा लॅब अवेलेबल नसतात. तर ती गोष्ट आहे, ह्या मला मार्केट नीड्स वाटल्या. तर सचिन सर, आपण नेक्स्ट स्लाइड वर जायचं का? हा, याच्यासाठीच जे काही फायनान्स आहे हे मार्केटिंग प्लॅन आहे, हा मी ठरवलेला आहे की मार्केट एरिया माझा पुणे सिटी आणि सराउंडिंग एरिया असेल, म्हणजे वाघोलीच्या ज्या सराउंडिंग सिटीज आहेत त्या असतील. त्याच्यानंतर कस्टमर कोण असणार, माझे स्कूल किड्स, कॉलेज युथ हे असणार आहेत. प्रमोशन मी वेबसाईट थ्रू करणार आहे आणि इंटरमिडिएटर असतील त्याच्यामध्ये, काही ट्युशन्स वगैरे किंवा डायरेक्टली मी काही कॉलेजला अप्रोच करणार आहे आणि हे करणार आहे, त्यांच्याकडून प्रमोशन करणार आहे. डिलिव्हरी चॅनल काय काय असणार आहे माझं, डायरेक्टली सर्व्हिस प्रोव्हायडर टू कस्टमर. मी प्रत्येक मुलापर्यंत पेपर मधून पॅम्पलेट वाटणं असू दे किंवा हे असू दे, तर प्रत्येक कुटुंबापर्यंत ती गोष्टी जायला पाहिजे याचा प्रयत्न करणार आहे. सर्व्हिस प्रोव्हायडर टू इंटरमिडिएटर. इंटरमिडिएटर म्हणजे ट्युशन्स असतील किंवा स्कूल्स असतील त्यांच्या दरम्यान. आणि मॅन्युफॅक्चर टू रिटेलर टू कस्टमर, म्हणजे
रिटेलरमध्ये एखाद्या वेगवेगळ्या टॉयची दुकानं असतात त्याच्यामध्ये मी माझे हे किट्स ठेवू शकतो काय याचा पण विचार करतोय मी. तर याच्यामध्ये माझी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट 13,88,000 रुपयाची आहे. त्याच्यामधली माझी फिक्स कॉस्ट जी आहे ती 1,26,267 रुपये एवढी आहे आणि व्हॅरिएबल कॉस्ट 22,000 ते 1,00,000 हे होऊ शकते जसा आपला बिझनेस वाढतोय तसा. तर प्रॉफिट मार्जिन त्याच्यामध्ये मी 20% to 60% असणार आहे. कारण जसे जसे विद्यार्थी संख्या वाढेल तसं तसं ते प्रॉफिट मार्जिन वाढत वाढत जाणार आहे. तर ह्याच्यासाठी मला सपोर्ट काय पाहिजे तर बँक लोन प्रपोजल आणि MSME ची जी स्कीम असेल त्याच्यातून मला काही फायदा मिळतोय का आणि जे काही मला लोन अप्रूव्ह करायचंय त्यासाठी काही सपोर्ट मिळतोय का हा आणि मार्केटिंग आणि ब्रँडिंग या गोष्टींसाठी मला सपोर्ट हवाय की या गोष्टी मी कशा करू शकेल कारण टेक्निकल गोष्टीमध्ये माझा तेवढा कॉन्फिडन्स आहे तेवढा मी करू शकतो पण बाकीच्या गोष्टी कमी आहेत माझ्याकडे. तर ह्याच्यामध्ये मी मेंबरशिप फॉर स्कूल हे करायचा विचार करतोय. स्किल्स मुलांना मेंबरशिप देणं, वर्कशॉप देणं, त्यांचे 3D प्रिंटिंगचे असतील किंवा लेझर कटिंगचे असतील, प्रोजेक्ट मेंटरिंगसाठी सपोर्ट देणं, एज्युकेशनल किट्स बनवणं, रॅपिड प्रोटोटायपिंग हे झालेलं आहे. तर सर नेक्स्ट स्लाइड वरती जायचं. हां. तर याच्यामध्ये माझ्या स्टेप्स अशा असतील. पहिल्यांदा मला सगळ्या टूल्सचं आणि सगळ्या मशिनरीचं कोटेशन घ्यायचंय. कमीत कमी म्हणजे मल्टिपल वेंडर्स कडून. ते माझं जुलै ते ऑगस्ट मध्ये कम्प्लीट व्हायचा माझी टाइमलाईन आहे. तर त्याच्यानंतर बँक लोनसाठी प्रपोजल तयार करायचंय मला. ते जून ते ऑगस्ट मध्ये व्हायला पाहिजे. MSME च्या स्टार्टर्सचे बेनिफिट्स काही असतात का याच्यासाठी मला विचार करायचा आहे. किंवा याच्यासाठी सपोर्ट मला सचिन सर बोलले सचिन सर करणार आहेत आणि रणजित सर पण आहेत. तर हा त्याच्यानंतर लोन सँक्शन होईल बँककडून असा माझा अंदाज आहे की नोव्हेंबर पर्यंत लोन सँक्शन व्हायला पाहिजे आणि जून 2021 ते डिसेंबर पर्यंत म्हणजे आता माझं काम चालू होईल त्याच्यामध्ये की ट्रेनिंग कंटेंट आणि किट डेव्हलपमेंट हे काम माझं चालू असायला पाहिजे त्या पिरियडमध्ये आणि कम्प्लीट व्हायला पाहिजे डिसेंबर पर्यंत. त्याच्यानंतर ऍग्रीमेंट वर्क प्लेस मला सिलेक्ट करायचे. वाघोलीमध्ये बऱ्याच अशी ठिकाणं आहेत जिथं क्राऊडेड एरिया आहेत. तर त्या ठिकाणी मी लॅब वर्क स्पेस डेव्हलप करायचा विचार करतोय. परचेस त्याच्यानंतर माझे डिसेंबरमध्ये सगळे टूल्स आणि इक्विपमेंट परचेस होतील आणि नोव्हेंबर मध्ये त्याच्या अगोदर स्टाफची रिक्रुटमेंट मी चालू करेल आणि डिसेंबर पर्यंत ती कम्प्लीट होईल म्हणजे डिसेंबरच्या 15 तारखेपर्यंत ती कम्प्लीट होईल. आणि त्याच्यानंतर त्यांचं 1 महिन्याचं मार्केट ट्रेनिंग असेल आणि मला मार्केटिंग पण करायचंय त्याच महिन्यामध्ये. डिसेंबरमध्ये मी चालू करेल मार्केटिंग आणि त्याच्यानंतर जानेवारी 1 पासून मी माझी इनोव्हेशन लॅब चालू करायचा विचार करतो. तर एवढ्या स्टेप्स आहेत, एवढी टाइमलाईन मी बनवलेली आहे आणि सध्या काम पण चालू आहे माझं याच्यावर. तर ठीक आहे आता सचिन सरांकडे मी व्हेरी गुड प्रथमेश. आता प्रोग्रामची वेळ किंवा बाकी शेड्यूल बघता मला वाटतं की आता आपण लगेच पुढे जाऊया. फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राममधनं आपल्यासोबत काही फॅकल्टीज आहेत. त्यांनाही त्यांचा एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे. तर पहिल्यांदा मी आता इन्व्हाइट करतो डॉक्टर जमादार रसूल जफर सरांना जे हेड आहेत सायन्स डिपार्टमेंटचे ACS कॉलेज नारायणगाव. जमादार सर आवाज येतोय माझा? येस सर, येस सर. येस सर. तुमच्या अभिप्रायाविषयी काय सांगाल? अनुभवाविषयी काय सांगाल या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या? हो सर, मी प्राध्यापक डॉक्टर जमादार, फॅकल्टी इन्चार्ज, सायन्स फॅकल्टी इन्चार्ज, आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज नारायणगाव. पहिल्यांदा जेव्हा मला हे समजलं की खूप छान FDPचं आयोजित केलं गेलेलं आहे, मी आधी रजिस्ट्रेशन केलं. आमच्या महाविद्यालयातून 2 लोकांनी, काही विद्यार्थी पण होते. तर सर आम्हाला या प्रशिक्षणातून ऍक्च्युली सायन्स बॅकग्राऊंड असल्यामुळे व्हॉट इज एक्झॅक्ट बिझनेस, व्हॉट इज एंटरप्रिनरशिप याची काही आयडिया नव्हती. आमचं कॉमर्स डिपार्टमेंट ते पाहतंय पण गेल्या 2 वर्षापासून सायन्स कडे आमचे आदरणीय गाजुलवार सर प्लेसमेंट विभाग पाहतात. आम्ही त्याला कंटिन्यू केला. आवाज येतोय सर माझा? हॅलो. येस सर, तुमचा आवाज येतोय. येतोय आवाज. येस सर, कंटिन्यू. तर जेव्हा सुरुवात खूप छान झाली या प्रशिक्षणाची, एकदम एक्सपर्ट लोक विज्ञान आश्रमाने सिलेक्ट केले की ज्यांनी दो पीपल हु कन्व्हर्टेड देअर ब्लड टू द स्वेट, ज्यांनी आपल्या रक्ताचं रूपांतर घामामध्ये केलं
अनेक चांगले असं बिझनेस सेटअप केला, चांगला एक्सपिरियन्स सेटअप केला. त्या लोकांना आम्हाला ऐकण्याची खूप सुवर्ण संधी मिळाली आणि आम्ही खरं तर रिज्युनेट झालो. ह्या एफडीपी मधून ॲज अ टीचर वी अल्सो लर्न हाऊ टू टीच द स्टुडंट पॅसिनेटली. हे आम्हाला खूप छान समजलं. तसंच बऱ्याचशा अस्पेक्ट्स लोकांकडून आम्हाला मिळाले. खास करून विजय तलेले सर असतील की ज्यांनी बिझनेस प्लॅनिंग डेव्हलपमेंट पासून व्यवस्थित माहिती त्यांनी आम्हाला दिली. आणि प्रॉमिनंट एक्सपर्ट लेक्चर्स होते सर, जसे व्यंकटेश सर होते, तेजस्विनी मॅम होत्या. उद्योजकतेच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये त्यांनी आम्हाला शिकवलं. फायनान्शियल प्लॅनिंग कसं करावं, इस्टॅब्लिशमेंट ऑफ बिझनेस एक्झॅक्टली काय असतं, सिलेक्टिंग आयडिया फॉर डेव्हलपमेंटिंग बिझनेस प्लॅन, हे आम्हाला खूप छान व्यंकटेश सरांनी 1-2 इमेज दाखवले आणि त्यातून आम्ही जवळजवळ 100-200 प्रकारच्या बिझनेस आयडिया सरांनी आमच्याकडनं काढून घेतल्या. रणजित शानबाग सरांनी उद्योजकताला प्रोत्साहन कसं देता येतं, एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोसेस एक्झॅक्टली कशी असते आम्हाला त्यांनी व्यवस्थितपणे समजून सांगितलं आणि आयडिया आम्हाला आली. योगेश कुलकर्णी सरांनी कॉलेजमध्ये उद्योजकतेला प्रोत्साहन कसं देता येईल, खरं तर खरी क्लिक माइंडमध्ये योगेश कुलकर्णी सरांपासून मला मिळाली की कॉलेजमध्ये उद्योजकतेला प्रोत्साहन नेमकं कसं देता येईल, हाऊ टू वी इन्कल्केट अमॉंग द स्टुडंट्स. तसंच सुभाष देशपांडे सरांनी संभाव्य उद्योजक कसे घडवावेत, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द एंटरप्रिनर्स आणि हाऊ टू आयडेंटिफाय द स्पार्क अमॉंग द स्टुडंट, त्यातून आम्हाला समजलं. नंतर समीर कुलकर्णी सरांनी MSME सांगितलं. नंतर डॉक्टर अरविंद शालिग्राम सरांनी IPR ची आयडिया आमची क्लिअर केली आणि अजिंक्य धर्माधिकारी सरांनी फायनान्शियल रिक्वायरमेंट, लीगल रिक्वायरमेंट, हाऊ टू रजिस्टर बिझनेस अगदी व्यवस्थितपणे आम्हाला समजून सांगितलं. तसंच किरण इनामदार सरांनी अचिव्हमेंट मोटिवेशन ट्रेनिंग, यातून आम्ही बिझनेसमन कसे ट्रेन करावेत आम्हाला किरण इनामदार सरांकडनं समजलं. काय घडतंय, काय घडत आहे, काय घडेल, अशा वेगवेगळ्या आयडिया आम्हाला मिळाल्या. तसेच दामोदर प्रभू सरांकडनं प्रोडक्शन प्लॅनिंग कसं असावं, मॅन्युफॅक्चरिंग, आणि हे सगळ्या सरांना ऐकून एक सेटअप माइंडमध्ये तयार झाला आणि मी ऍक्शन प्लॅन टू रन एंटरप्रिनरशिप इन आवर कॉलेजेस हा एक प्लॅन तयार केला. तर सुरुवातीला आम्ही खरं तर या सगळ्या लोकांकडनं प्रेरणा घेऊन हाऊ टू इस्टॅब्लिश दी सेटअप, हाऊ टू सस्टेन द बिझनेस डेव्हलपमेंट प्लॅन इन आवर कॉलेज, एक थोडंसं इन्फॉर्मेशन मी त्यातून तयार केली वेगवेगळ्या स्टेप्स मध्ये. तर यामध्ये सुरुवातीला आम्ही सगळ्यात आधी स्टेप 1 मध्ये EDP सेल आम्ही कॉलेजमध्ये एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट अँड प्लेसमेंट सेल इस्टॅब्लिश करणार आहोत. त्यानंतर अपॉइंटमेंट ऑफ द कोऑर्डिनेटर ऑफ FDP सेल, कारण आमच्या महाविद्यालयामध्ये बहुतांशी महाविद्यालयामध्ये आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, BBA, BCA, ऍग्रिकल्चर असे वेगवेगळे सेपरेट विभाग असतात. तर फॅकल्टी वाईज वी विल गोइंग टू अपॉइंट द कोऑर्डिनेटर फॉर आर्ट्स फॅकल्टी, फॉर कॉमर्स फॅकल्टी, फॉर सायन्स फॅकल्टी, फॉर बिझनेस मॅनेजमेंट फॅकल्टी. ओके. आणि स्टेप 3 मध्ये वी आर गोइंग टू इस्टॅब्लिश the faculty wise EDP cell and going to appoint the chairman for science, for arts, for commerce, BBA and BCA. Then simultaneously we are going to sign the MOU with R&D Institute and Technologies Business Incubator, then Power Vigyan Ashram and our nearby colleges to run all this business development program in collaborative aspect. Then step 4 मध्ये we are going to run the awareness and motivation program, selection of the enthusiastic student through personal interview and interest. Then student with entrepreneurs having proper spark only going to be select. म्हणजे सुरुवातीला स्टेप 1, स्टेप 2 मध्ये आम्ही सर्व कॉलेजच्या स्टुडंटसाठी एक अवेअरनेस प्रोग्राम घेणार आहोत आणि त्यातून काही स्टुडंट सिलेक्ट करून एक्झॅक्टली स्टेप 4 नंतर आमचा EDPचा ट्रेनिंग प्रोग्राम सुरू होणार आहे. जसं तुम्ही स्लाइड मध्ये पाहतात की इन द स्टेप 5 वी आर गोइंग टू स्टार्ट EDP एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट अँड प्लेसमेंट सेल चं ट्रेनिंग आम्ही त्यावेळी सुरू करणार आहोत. अँड मेंटोरिंग ऑफ द स्टुडंट्स फ्रॉम द सेकंड सेमिस्टर ऑफ द FYBSC, कारण फर्स्ट इयरला जी मुलं येतात त्यांचं फर्स्ट सेम संपेपर्यंतच कॉलेजमध्ये ते जवळजवळ थोडंसं इस्टॅब्लिश होतात. त्यानंतर सेकंड सेम मध्ये आम्ही हा प्रोग्राम सुरू करून फर्स्ट इयरच्या सेकंड सेम मध्ये हा प्रोग्राम सुरू करून सेकंड इयरच्या मुलांना आम्ही तो कंटिन्यू करणार आहोत. तर आमचा तो वीकली ऍक्शन प्लॅन त्यामध्ये असेल. त्यामध्ये पहिल्यांदा वीकली ऍक्टिव्हिटी मध्ये एव्हरी मंडे प्रॉब्ली वी आर गोइंग टू रन द
अवेअरनेस प्रोग्राम इन रिलेशन विथ द सक्सेस स्टोरीज, मोटिवेशनल फिल्म आम्ही त्यांना दाखवणार आहोत. मग स्वयं असेल, काही जोश टॉक्स असतील, टेड टॉक्स असतील, करंट अफेअर्स असतील, बुक डिस्कशन असेल, ग्रुप डिस्कशन असेल, ह्या ऍक्टिव्हिटी सुरुवातीला मुलांमध्ये एंटरप्रेन्योरशिप इन्कल्केट करण्यासाठी करणार आहोत. आणि सायमल्टेनियसली वी आर गोइंग टू रन द इंडस्ट्री टूर फॉर द ग्रूमिंग स्टार, लोकल वर्कशॉप, फॅक्टरी व्हर्च्युअल टूर आम्ही त्यामध्ये घेणार आहोत. नंतर एक्झिबिशन, काही व्हिजिट्स, मग अॅग्रो एक्झिबिशन असतील, इतर काही वेगवेगळ्या प्रकारचे एक्झिबिशन परिसरामध्ये भरतात, त्यामध्ये आम्ही स्टुडंट पार्टिसिपेट घडवून आणणार आहोत. आणि एक्झाम संपल्यानंतर काही समर प्रोजेक्ट आम्ही त्या मुलांना, सिलेक्टेड स्टुडंटला देणार आहोत. त्यामुळे बिझनेस फेअर असेल, स्टॉल इन एक्झिबिशन्स असेल. Then we are also going to run the business idea competition among the student of our college as well as the college of the vicinity area. Then community services we are also going to provide through this sale to identify the need of the local people. Then a social media handle, then a website, food, agro product, सॉइल टेस्टिंग, वॉटर अनालिसिस, अशा काही सर्व्हिसेस आम्ही आमच्या या सेल मधनं लोकांना उपलब्ध करून देणार आहोत. देन पार्टिसिपेशन इन आकृती, आविष्कार, पुणे युनिव्हर्सिटी आविष्कार कॉम्पिटिशन घेते. आयडिया जनरेशन केल्यानंतर आम्ही तिकडे पण त्या काही सादरीकरण करणार आहोत. वेगवेगळ्या सायन्स एजन्सी असे असेल, उदाहरणार्थ TIFR पण घेतं, काही एक्झिबिशन, सायन्स एक्झिबिशन्स होतात. नंतर आयुका पण एक्झिबिशन घेते. त्या वी विल ट्राय टू पार्टिसिपेट आवर स्टुडंट इन सच प्रोग्राम. देन फायनली वी आर गोइंग टू क्रिएट अ स्टुडंट प्रोफाईल. त्यांचे ब्लॉग, त्यांचे व्हिडिओ, त्यांचं करिक्युलम प्रोफाईल आम्ही तयार करून मुलांना फोकसमध्ये आणणार आहोत. सर नेक्स्ट स्लाइड प्लीज. तर ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी आम्ही रन करून आमची इम्प्लिमेंटेशन स्ट्रॅटेजी एक्झॅक्टली कसे असेल तर हे मी तुम्हाला इथे सांगत आहे. कॉलेजमध्ये जो आम्ही ऍक्शन प्लॅन तयार, तर हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. ह्या अवेअरनेस अँड मोटिवेशन ऑफ एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट ट्रेनिंग प्रोजेक्ट मध्ये वीकली ऍक्टिव्हिटीज असतील, काही सक्सेस स्टोरीज असतील, अवेअरनेस प्रोग्राम्स आम्ही घेणार आहोत, अचिव्हमेंट मोटिवेशन ट्रेनिंग घेणार आहोत, इंडस्ट्री टूर, आयडिया जनरेशन आणि मार्केट सर्वे. हा प्लॅन आमचा फर्स्ट इयरच्या मुलांसाठी असेल आणि तो सेकंड सेमिस्टर मध्ये आम्ही सुरू करणार आहोत. इमिजिएटली आफ्टर कम्प्लिशन ऑफ द फर्स्ट सेम एक्झाम. सेकंड सेम मध्ये जेव्हा फ्रेश मूड मध्ये मुलं आमच्याकडे येतील तेव्हा आम्ही हा फर्स्ट प्रोग्राम घेणार आहोत, फर्स्ट कॉलम मध्ये दर्शवलेला. त्यानंतर सेकंड इयर मध्ये फर्स्ट सेम मध्ये एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट ट्रेनिंग, प्रोटोटायपिंग अँड बिझनेस प्लॅन मधून मुलांना ट्रेन करणार आहोत. त्यामध्ये एक्सपर्ट टॉक्स असतील, काही सेमिनार आम्ही ऑर्गनाईज करणार आहोत, जसे FDP मध्ये विज्ञान आश्रमाने केले होते तसे. त्यामध्ये इंडस्ट्री व्हिजिट असेल, बिझनेस फेअर असेल, व्हिजिट टू इन्क्युबेटर सेंटर्स असतील, देन मार्केटिंग, फायनान्स, IPR, कॉपीराईट, ट्रेडमार्क, कंपनी रजिस्ट्रेशन, टॅक्सेशन, MSME एक्झॅक्टली काय असतं, प्रोटोटायपिंग कसं करायचं, बिझनेस डेव्हलपमेंट प्लॅन कसा सस्टेन करायचा, हे आम्ही सेकंड इयर मध्ये मुलांना बोथ सेमिस्टर मध्ये शिकवणार आहोत. त्याचं टेंटेटिव्ह अकॅडमिक कॅलेंडर मध्ये आम्ही ते जुलै टू फेब्रुवारी मध्ये इम्प्लिमेंट करणार आहोत. देन फायनल इयर च्या मुलांसाठी इम्प्लिमेंटेशन अँड एक्झॅक्ट कमर्शियलायझेशन आम्ही त्या मुलांकडनं आउटपुट घेणार आहोत. म्हणजे आउटपुटचं इयर असेल, म्हणजे लास्ट इयरचं फर्स्ट सेमिस्टर मध्ये. तर यामध्ये इस्टॅब्लिशमेंट वन बिझनेस युनिट इन द कॉलेज हे सगळं रन करता करता फर्स्ट इयर मध्ये, सेकंड इयर मध्ये जेव्हा त्या मुलांचं आम्ही ट्रेनिंग करूया तर प्रॉबेबली आम्ही त्यांना सेकंड इयर मध्येच इनकरेज करूया टू establish a small business unit in our college under the placement business entrepreneurship and placement cell under. आणि simultaneously we are going to sign the MOU with the nearby colleges फॉर द स्टुडंट एक्सचेंज प्रोग्राम. आमच्याकडे काही मुलं समजा ट्रेन झाली तर जुन्नर, आळे, ओतूर परिसरामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज, काही जैन सारखे कॉलेज असेल, इतर कॉलेजेसची सुद्धा MOU करून तिथली मुलं आम्ही आमच्याकडे ट्रेनिंगसाठी बोलवणार आहोत. काही प्रोजेक्ट अंडर म्हणा किंवा स्टुडंट एक्सचेंज प्रोग्राम मध्ये म्हणा, त्या सेक्टरमध्ये ऍग्रिकल्चर सेक्टर असेल, कम्प्युटर सेक्टर असेल, फूड प्रोसेसिंग सेक्टर असेल, त्या सेक्टरमध्ये बिझनेससाठी जी मुलं इंटरेस्टेड असतील आम्ही त्यांचं क्लबिंग करणार आहोत. उदाहरणार्थ टेक्निकल ट्रेनिंग त्या मुलांना प्रोव्हाइड करणार आहोत, बिझनेस मेंटरिंग अँड नेटवर्किंग त्यांना सस्टेन करून देणार आहोत आणि एंजल इन्व्हेस्टर आम्ही सस्टेन यातून करणार आहोत. तर अशी आमची ही इम्प्लिमेंटेशन स्ट्रॅटेजी की जी आम्हाला ह्या सगळ्या आयडिया आम्हाला ह्या FDP मधनं मिळाल्या आणि तेथूनही आमचं आउटपुट आहे असं समजायला काहीच हरकत नाही. सर पुढची स्लाइड. हॅलो.
हा, तर म्हणजे येस. वी नो इट इज इन देअर, बट वी जस्ट कांट सीम टू फाइंड द एंटरप्रिनरशिप जीन. हा जीन प्रत्येक मुलामध्ये असतो, फक्त तो आयडेंटिफाय करणं अवघड असतं. तर खरं तर आम्हाला हे एफडीपीतूनच समजलं, जसं मी सुरुवातीला सांगितलं, हाऊ टू टीच दिस स्टुडंट पॅसिनेटली. म्हणजे 20-25 वर्षाची आमची सर्व्हिस झाली, पण तरी सुद्धा आमचं पर्सनल ट्रेनिंग यातून खूप छान झालं, की मुलांना कसं शिकवावं पॅसिनेटली. जसं एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंटमध्ये आम्हाला शिकवलं गेलं, त्यातून आम्हाला शिकवण्याची एक उमेद निर्माण झाली. आणि जरी त्या मुलांमध्ये प्रत्येकामध्ये जीन असतो, पण तो शोधणं अवघड असतो, आणि तो आम्ही शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर, नेक्स्ट स्लाइड प्लीज. हा, आता येथे आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे लोकांची हेल्प घेणार आहोत. पहिल्यांदा आय हॅव अन टेक्नॉलॉजिकल ब्रेक थ्रू. एखाद्याला ती आयडिया असेल, आय हॅव अन आयडिया, ती कधी एखाद्या स्टुडंटकडे ती आयडिया असेल, ती कशी इम्प्लिमेंट करायची, त्याचं सगळं टोटल प्लॅनिंग कसं करायचं. आय हॅव अ पॅशन. अशी वेगवेगळ्या अस्पेक्टचे स्टुडंट्स आम्ही एकत्र आणून ह्या 3 वेज जे कोर अस्पेक्ट्स आहेत एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंटचे, ते एकत्र करून वी विल गोइंग टू स्टार्ट अ न्यू व्हेंचर. So we know attitude is a little thing that makes a big difference. So thank you very much. थँक्यू दामोदर सर. आता Damodar आपल्यासोबत sir, nice one. Very good. Thank you, sir. Thank you, sir. आपल्यासोबत अमोल करमारकर सर पण आहेत, जे हेड आहेत इंडस्ट्रियल प्लेसमेंट आणि ट्रेनिंगचे, HVPM कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी अमरावतीमधनं. सर, आता वेळेचं सगळं बघता तुम्ही जर 3 ते 4 मिनिटमध्ये जर तुमचा ऍक्शन प्लॅन आणि तुमचा फीडबॅक जर प्रेझेंट करू शकलात तर चांगलं. अमोल सर, आवाज येतोय? हो सर, हो सर. माझा आवाज येतोय? येस सर, प्लीज. ओके. सर्वप्रथम मी अमोल करमरकर, हेड फॉर इंडक्शन, इंटर्नशिप, इन्क्युबेशन, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी अमरावती इथनं बोलतोय. आणि सगळ्यात पहिले तर धन्यवाद विज्ञान आश्रमाला, कारण की इतका उत्कृष्ट डिझाईन केलेला फॅकल्टीसाठी एंटरप्रिनरशिप जो तसाही कुठल्याही कॉलेजमध्ये, म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेज असो की इतर इंजिनिअरिंग सोडून व्यतिरिक्त कॉलेजेस असो, त्याच्यामध्ये हा नेहमी बाजूला ठेवलेला विषय असतो. आणि तो इतक्या इंटरेस्टिंगली आम्हाला मुलांपर्यंत पोहोचवता येऊ शकतो याचं कॉन्फिडन्स विज्ञान आश्रमाने या FDP कोर्समध्ये दिलंय. त्यासाठी सगळ्यात पहिले धन्यवाद तर योगेश कुलकर्णी सरांची, ज्यांची संकल्पना आहे. त्याच्यानंतर या FDP मध्ये जितकेही एक्सपर्ट्स आलेले आहेत ते इंडस्ट्रीमधनं किंवा अजून इतर एक्सपर्ट्स, म्हणजे पर्टिक्युलरली विशेष सांगायचं झालं तर तालेले सर किंवा व्यंकटेश सर किंवा इनामदार सर यांचं जे आम्हाला मार्गदर्शन मिळालं, त्यामुळे आम्ही बरंच काही शिकू शकतो. थोडं आमच्या कॉलेजविषयी सांगतो, कारण की आमच्या कॉलेजमध्ये ऑलरेडी MSMEचं होस्ट इन्स्टिट्यूट अँड बिझनेस इन्क्युबेशन सेंटर आहे, पण ते ऍक्टिव्ह नाही आहे. EDP सेल पण होता, पण तो ऍक्टिव्ह नाहीये. आता या संदर्भामध्ये विज्ञान आश्रमाकडनं आणि FDP कडनं आम्हाला जे काही इनपुट्स मिळाले त्यानुसार थोडंसं एक ऍक्शन प्लॅन आम्ही बनवलेला आहे. त्यामध्ये सगळ्यात पहिले जे आता आमचं मृत अवस्थेत असलेलं EDP सेल आहे, त्याला सगळ्यात पहिले तर जागृत करायचं, त्याला स्ट्रक्चर आणावं लागेल. तर त्या स्ट्रक्चरमध्ये मी हे काही सब सेल्स किंवा सब डिपार्टमेंट आयडेंटिफाय केले. एव्हरीथिंग ऑफ EDP सेल शुड बी गव्हर्न बाय गव्हर्निंग कमिटी. त्याच्यानंतर एक स्टुडंट EDP क्लब राहणार आहे, जो फॉर्मल इन्फॉर्मल दोन्ही फॉर्म मध्ये राहील. प्री इन्क्युबेशन सेल राहील. MSMEचं होस्ट इन्स्टिट्यूट बिझनेस इन्क्युबेशन सेल आहेच आमच्याकडे, त्याला प्री इन्क्युबेशन सपोर्ट मिळेल. स्टार्टअप सपोर्ट सेल राहणार. IPR सपोर्ट सेल राहणार. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट, जसं इतर कॉलेजेसमध्ये जॉबसाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असतं, तसं एंटरप्रिनरशिपसाठी पण ट्रेनिंग अँड प्लेसमेंट लागतं. इथे ट्रेनिंग, एंटरप्रिनरशिप कसं करायचं आणि प्लेसमेंट पर्टिक्युलरली व्हेंचर्स कॅपिटल्स किंवा यांच्याकडनं फंडिंग घेऊन मार्केटमध्ये कसं जायचं या संदर्भात प्लेसमेंट. इन्स्टिट्यूट म्हणजे HVPM, COET आणि इतर इन्स्टिट्यूट किंवा इन्क्युबेशन सेंटर्स, जसं भाव इन्स्टिट्यूट आहे किंवा विज्ञान आश्रम आहे, यांच्यासोबत इंटरॅक्शन्स कसे ठेवायचे, आणि जे आपल्याकडनं ग्रॅज्युएट होऊन गेलेले ऑन्टरप्रेनर्स आहेत त्या एलिमिनी सोबत त्यांचं इंटरॅक्शन सेल असायला पाहिजे. आणि महत्वाचं, जिथनं फंड येतो ते इन्व्हेस्टर सपोर्ट सेल पण हे सेल्स असायला पाहिजे. तर आम्ही HVPM मध्ये काय फोकस करणार आहेत, तर या काही ऍक्टिव्हिटीज आहेत ज्या आमच्या ऍक्शन्स मध्ये राहणार आहेत. पर्टिक्युलरली एंटरप्रिनरशिप अवेअरनेस वर्कशॉप, सेशन्स आणि प्रोग्राम्स हे तर व्हायलाच पाहिजे, कारण की याच्यातनंच आपल्याला नवीन उद्योजक मिळू शकतात विदिन द कॉलेज आणि आउटसाइड सुद्धा.
आणि त्यासाठी आम्ही 2 कोर्सेस डिझाईन करायचा विचार करतो आहे आणि रन करायचा विचार करतोय. ग्रॅज्युएट कोर्स फॉर करंट इंजिनिअरिंग स्टुडंट्स, त्याला आपण न्यू जनरेशन ईडीपी म्हणू. हा कोर्स 2 वर्षाचा राहील आणि इतर जे आहेत म्हणजे नोकरी करून वापस येणारे किंवा स्वतःचा काही बाहेरचे आमचे कॉलेजचे विद्यार्थी सोडून त्यांच्यासाठी एक ग्रॅज्युएट कोर्स फॉर एनी एंटरप्रेन्योरशिप ऍस्पिरंट असा एक 1 इयरचा कोर्स आम्ही डिझाईन करायचा विचार करतोय. म्हणजे आपण त्याला म्हणून एक 1 इज लॉंग टर्म कोर्स आणि एक क्रॅश कोर्स. त्याच्यानंतर एक महत्वाचं जे आहे एंटरप्रेन्योरशिप टुरिझम. जोपर्यंत आपण पाहत नाही तोपर्यंत आपल्याला समजत नाही, दिसत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही. त्यानुसार हे एंटरप्रेन्योरशिप टुरिझम ही ऍक्टिव्हिटी ठेवण्याच्या फील्ड व्हिजिट राहतील, एंटरप्राइजेसला व्हिजिट राहतील, स्टार्टअप्सला व्हिजिट राहतील, बँक्सला व्हिजिट राहतील किंवा एंटरप्रेन्योरशिप डेव्हलप होताना जे जे काही स्टेक होल्डर्स असतात त्यांच्याकडे जाऊन व्हिजिट करणं. इव्हन एक्झिबिशन सुद्धा, जसे प्रगती मैदान दिल्लीला होतात किंवा बँगलोरला होतात किंवा पुण्याला होतात, मुंबईला होतात, अशा ठिकाणी जाऊन व्हिजिट करणं. आणि महत्वाचं म्हणजे एंटरप्रेन्योरशिप तेव्हा असू शकते जेव्हा आपण स्वतः कॉलेज एंटरप्राइझिंग सुरू करेल. त्याच्यासाठी फॅकल्टी जे आमचे एक्सपर्ट फॅकल्टी आहेत ते आणि त्यांच्यासोबतचे स्टुडंट हे समजा ग्रुप मिळून एक प्रोजेक्ट घेतले, जसं आमच्याकडे हे आहे ऑलरेडी, आम्ही त्याला अजून थोडं अजून त्याला वाढवू आणि याच्यामध्ये आमच्याकडे 80-20 प्रॉफिट शेअरिंग वर स्टाफ इन असोसिएशन विथ रजिस्टर्ड स्टुडंट्स ऑफ इथे ईडीपी आहे, पण आमच्याकडे मुलं ऑलरेडी काही ट्रेंड असतात त्यांच्यासोबत मिळून आम्ही काही आजूबाजूचे म्हणजे अमरावतीच्या व्हिसिनिटीमध्ये वाशिम म्हणा, अकोला म्हणा किंवा मूर्तिजापूर, नागपूरपर्यंत पण आम्ही काही प्रोजेक्ट्स घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये फॅकल्टीलाही फायदा झालेला आहे अपार्ट फ्रॉम देअर सॅलरी आणि स्टुडंटला पण फायदा झाला आहे, त्यांची कमाई सुरू झालेली आहे. तर हे अशा ऍक्टिव्हिटी आम्ही फोकस करणार आहोत आणि त्याच्यासाठी मग प्रत्येक सेल काय काय करेल त्याच्या ऍक्टिव्हिटीज आहेत. जसं एडीपी क्लब जो आहे तो वीकली बेसिसवर काही ना काही काम करेल, ज्याच्यामध्ये मायक्रो लेव्हल प्लॅनिंग सुद्धा करेल, कुठले इव्हेंट्स ऑर्गनाईज करायचे असतील किंवा मीट्स ऑर्गनाईज करायचे असतील. तर बेसिकली ईडीपी क्लब स्टुडंटचं काम राहील की पार्टिसिपेट करणं, प्लॅनिंग करणं. त्याच्यानंतर प्री इन्क्युबेशन सेल जो आहे म्हणजे ऍक्च्युली हे डिपार्टमेंट म्हणजे पूर्ण कॅनव्हास कव्हर करण्याचा प्रयत्न करतो एडीपीचा, कारण की आयडिया जनरेशन हा मेन फोकस राहील प्री इन्क्युबेशन सेलमध्ये. आणि आमच्याकडे आम्ही फोकस पण ह्याच्यावर काय करतोय की प्रॉब्लेम स्टेटमेंट बँक ही एक बनायला पाहिजे. आम्ही काही थ्रस्ट एरियाज आयडेंटिफाय केलेले आहेत आमच्या कॉलेजचे, त्याचं रुरल डेव्हलपमेंट, ग्रीन टेक्नॉलॉजी, स्पोर्ट्स इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट आणि याला इंटिग्रेटेड अप्रोच देणार. ज्याला अगोदर कसं होतं इंजिनिअरिंगमध्ये कंपार्टमेंटलायझेशन होतं की इलेक्ट्रॉनिक्सचा माणूस इलेक्ट्रॉनिक्सच पाहतो पण किंवा मेकॅनिकलचा माणूस मेकॅनिकलच पाहतो, पण आता त्याला इंटिग्रेट करणं आवश्यक आहे, कारण की जे प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस आहेत ते सगळे इंटिग्रेटेड फॉर्ममध्ये असतात. तर प्रॉब्लेम स्टेटमेंट बँक बनणं आवश्यक आहे. ती बँक कशी बनू शकेल तर ते आयडिया जनरेशन प्रोसेसला सपोज वर्कशॉप्स अँड सेशन्स हँडल केले, आयडिया कॉम्पिटिशन्स ऑर्गनाईज केल्या आणि या आयडियाज ला म्हणजे प्रूफ ऑफ कन्सेप्ट पर्यंत घेऊन जाऊन त्याला आयपीआर समजा असोसिएट म्हणजे आयपीआर सेल असोसिएट करून आयपीआर समजा क्रिएट केले, तर ते एक काम प्री इन्क्युबेशन सेल होईल. म्हणजे आपल्याकडे आयडियाज राहतील किंवा त्या अर्ध्या फॉर्म मध्ये राहतील आणि याच्यामध्ये जे कोर्सेस आम्ही जे 2 निवडलेले आहेत, लॉंग टर्म कोर्समध्ये फर्स्ट इयरचा तो कोर्स राहील करंट इंजिनिअरिंग स्टुडंटसाठी, तर प्री इन्क्युबेशन मध्ये ते जास्त करून काम करतील. त्याच्यानंतर जो पार्ट आहे तो पोस्ट इन्स्टिट्यूट बिझनेस इन्क्युबेशन सेलचा आहे. त्याच्यामध्ये प्रोटोटायपिंग पर्यंत घेऊन जाण्याचं मार्केट अनालिसिस म्हणजे फिजिबिलिटी या गोष्टीवर भर दिला जाईल आणि त्यामुळे याच्यासाठी जे कॉम्पिटिशन्स, प्रोजेक्ट एक्झिबिशन्स, इन्व्हेस्टर्स मीट्स पण याच्यामध्ये घेण्याचा राहील. आणि सेकंड इयर जो करंट इंजिनिअरिंगच्या स्टुडंटसाठी राहील तर पर्टिक्युलरली एमएसएमई किंवा म्हणजे इन्क्युबेशन सेल याच्याविषयी वर्क करेल. त्याच्यानंतर जो प्रोटोटाईप झाल्यानंतर सेकंड पार्ट जो असतो तो स्टार्टअप साठी असतो. तर हे ऍक्च्युली फनेलिंग थ्रू जाणार आहे, कारण की आम्ही आयडेंटिफाय करू 100 तर इन्क्युबेशन सेल पर्यंत काही 50 लोक मिळतील आणि स्टार्टअप पर्यंत काहीतरी 10 लोक किंवा 5 लोक जाऊ शकतील. तर स्टार्टअप हे थोडंसं लॉंग टर्म मध्ये आहे, त्यामुळे थोडंसं इथे मी जास्त त्याच्यावर वर्क नाही करत आहे. पण म्हणजे जे काही इन्क्युबेट झालेले ग्रॅज्युएट्स आहेत त्यांना स्टार्टअप थ्रू म्हणजे त्यांचं प्रॉडक्ट सर्व्हिसेस कमर्शियलाइज कसं करता येईल, त्यांना कोवर्किंग स्पेस कशी अवेलेबल करून देता येईल, याविषयी हे पर्टिक्युलर सेल वर्कआउट करेल. त्याच्यानंतर हे सगळं करण्यासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल लागतं. सर नेक्स्ट स्लाइड.
अगोदरची सर ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल लागते. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचं काम आता महत्वाचं काम यांचंच आहे, कारण की 2 वर्षाचा किंवा 1 वर्षाचा कोर्स जो आहे तो डिझाईन करायचा आणि एक्झिक्यूट करायचं काम. त्याचसोबत काही फॅकल्टीला ट्रेन करावं लागेल म्हणून फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम. त्याच्यानंतर यांचं पण काम हे राहील की जे प्रॉब्लेम स्टेटमेंट बँक आहे त्याला अपडेट करत राहणं सारखं. त्याच्यानंतर ॲल्युमिनीज जे आहेत, जे पासआउट झालेले आहेत किंवा यांच्याशी इंटरॅक्शन करणं. नंतर फिजिबिलिटी अनालिसिस, प्रोटोटायपिंग, मार्केट अनालिसिस याच्यासाठी सपोर्ट करणं. म्हणजे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल प्रत्येक सेल सोबत असोसिएटेड राहील. त्याच्यानंतर एक IPR सेल आहे. IPR सेलचं काम डेफिनेटली जे आयडियाज आहेत त्यांना रजिस्टर करणं किंवा ऍटलिस्ट 3 तरी म्हणजे लोगो, आयडिया आणि डिझाईन अँड प्रोसेसेस ऍटलिस्ट या तीन IPR तरी रजिस्टर करायची फॅसिलिटी या किंवा सपोर्ट या FPR सेलकडनं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर इन्स्टिट्यूट म्हणजे जे इंटरॅक्शन सेल आहे, इन्स्टिट्यूट इन्क्युबेशन सेंटर आणि ॲल्युमिनी इंटरॅक्शन सेल, हे याचं बेसिकली काम राहील की गेस्ट लेक्चर्सला बोलावणं, MOUs करणं आणि एक्झिक्युशन मध्ये इन्व्हॉल्व्ह होणं. आणि लास्ट जो सेल आहे तो इन्व्हेस्टर सपोर्ट सेल आहे. या इन्व्हेस्टर सपोर्ट सेल डेफिनेटली परत एंजल इन्व्हेस्टर्स, व्हेंचर कॅपिटलिस्ट यांना जास्त म्हणजे यांच्याकडे वेळ पण नसतो, पण यांच्यासोबत इंटरॅक्शन करून आपल्या इन्क्युबेटर्सला कशा प्रकारे सपोर्ट करता येईल आणि त्यांना ऑन्टरप्रेनर बनवता येईल याविषयी याचं वर्कआउट आहे. तर हे ऍक्च्युअली सेल ऍक्टिव्हिटी मॅपिंग होतं. आणि लास्ट आता हे 6 महिन्याचं एक ऍक्शन प्लॅन बनवलेला आहे, टार्गेट्स बनवलेले आहेत की हे जे स्ट्रक्चर जे आता सांगितलं हे एस्टॅब्लिश व्हायला पाहिजे 15 एप्रिल पर्यंत 2021 पर्यंत. नंतर डिझायनिंग ऑफ ग्रॅज्युएट कोर्स 2 इयर कोर्स आणि 1 इयर कोर्स हे 30 एप्रिल पर्यंत व्हायला पाहिजे. कारण की आता एप्रिल महिन्यानंतर जे कॉलेजेस, इंजिनिअरिंग कॉलेजेस सुरू होतात आहे आणि याच्यामुळे पॅन्डेमिकमुळे तर चालूच आहेत. तर त्यामुळे रजिस्ट्रेशन ऑफ मिनिमम 30 स्टुडंट्स मॅक्सिमम 100 पर्यंत जाऊ शकतो दोन्ही कोर्सेससाठी. 31 ऑगस्ट पर्यंत ती गोष्ट व्हायला पाहिजे. प्रॉब्लेम स्टेटमेंट बँक जी आहे त्याच्यामध्ये ऍटलिस्ट 100 प्रॉब्लेम्स तरी त्याच्यात इनरोल व्हायला पाहिजे 30 जून पर्यंत. हे मुलांसोबत बसून किंवा आयडिया कॉम्पिटिशन केल्यानंतर होऊ शकतं. त्याच्यानंतर प्रूफ ऑफ कन्सेप्ट म्हणजे आपल्याकडे 100 आयडियाज आहेत तर ऍटलिस्ट त्याचे 25 प्रूफ ऑफ कन्सेप्ट तरी डेव्हलप व्हायला पाहिजे 31 मे पर्यंत. अवेअरनेस वर्कशॉप्स, एंटरप्रेन्योरशिप अवेअरनेस वर्कशॉप्स मंथली एक शेड्यूल आहे. तो मे बी 1 दिवसाचा किंवा 3 दिवसाचे असे पण करता येतील. त्याच्यानंतर EDP क्लब मीटिंग्स ही एव्हरी ट्युजडे राहणार आहे फ्रॉम 1 जुलै 2021 ऑनवर्ड्स. आणि तेव्हापासून रजिस्ट्रेशन आणि थोड्या ऍक्टिव्हिटी लागतील. मार्केटिंग ऍक्टिव्हिटी टू गेट 100 रजिस्ट्रेशन फॉर MSME बिझनेस इन्क्युबेशन हे 30 सप्टेंबर पर्यंत टार्गेट राहिला. अमोल सर, मला वाटतं की येस, इट इज मच क्लिअरर टू अस नाव. ओके, थँक्यू. आणि आता वेळेचं पण लिमिट आहे. तर आतापर्यंत आपण पाहिलं की 2 युवा उद्योजकांनी त्यांचा फीडबॅक दिलेला आहे. त्यांचे बिझनेस प्लॅन आपल्याला प्रेझेंट केलेले आहेत. त्यानंतर 2 कॉलेजेसमधनं फॅकल्टीज पण होत्या की त्यांना आता काय वाटतं की ते कसं पुढे जायचंय त्यांना. तर त्याही गोष्टी आपण आता पाहिलेल्या आहेत. आणि नक्कीच कमी वेळेमध्ये एवढं सगळं मांडता येणं शक्य नाहीये, पण आम्ही प्रयत्न केला ते कमी वेळेत बसवायचा आणि काही टीम्स सगळ्यांना सांगायचा की आता पुढे आम्ही काय करतोय फॅकल्टीज तर्फे. प्रोग्राममध्ये पुढे जात असताना मला आता खरं तर विनंती करायला आवडेल. BR व्यंकटेश सर आहेत, ज्यांनी दोन्ही प्रोग्राममध्ये ट्रेनिंगचं काम केलेलं आहे. ते ट्रेनर म्हणून काम केलेलं आहे. त्यांचा खूप मोठा अनुभव आहे याच्या आधी. ते संचालक आहेत MBTLA उद्योजकता कुशल विकास संस्थेचे. सर, तुम्ही शॉर्टमध्ये 2-3 मिनिटमध्ये तुमचा फीडबॅक द्याल ॲज अ ट्रेनर. Yeah, good morning all. Yes, definitely within 3 minutes, I will ensure I am complete this. So first of all, a big thanks to Vigyan Ashram for conceiving this idea of entrepreneurship, believing in that concept, and more importantly, actioning the whole concept. So Vigyan Ashram team, thank you very much. प्रत्येक सेशन मी एन्जॉय केलं. मोस्ट इम्पॉर्टंट होता, प्रत्येक सेशन मध्ये खूप छान इंटरॅक्शन झालं. गिअर चेंज मध्ये मजा आली. TEDP करताना शो नो हाऊ आणि FDP करताना शो हाऊ. कधी कधी थोडासा मिक्स व्हायचं, पण I somehow managed thanks to the cooperation of each and every participant. Special mention about untiring efforts of Sachin sir, Aple Yogesh sir and Ranjit Shanbag sir for conducting these sessions on time every day without fail.
And obviously, big thanks to the participants for responding to my questions. त्यामुळे माझ्यात पेशन्स डेव्हलप झाला. सो थँक यू फ्रेंड्स by adding me few percentage to my patience. And it was really the whole session, because of the interaction, become very interesting and easy. So thank you very much everyone. Thanks. That is my feedback. थँक्यू व्यंकटेश सर. आपण पुढे जाऊया. आता आपल्या सोबत आहेत डॉक्टर विजय तलेले सर, जे CEO आहेत COEPच्या भाऊ इन्स्टिट्यूटचे. सरांना मला विनंती करायला आवडेल की सर आता तुम्ही तुमचं मार्गदर्शन आम्हाला द्यावं, की आता ओव्हरऑल तुमचा फीडबॅक आणि बाकी मार्गदर्शनाचा काय विषय. तलेले सर, तुमचा माईक बंद आहे सर. येस. Hello. Good morning, everybody. Good morning, all. So it was nice to be part of the valedictory function of this, both the programs, DP and TEDP. एकामध्ये आपले यंग तरुण मुलं आहेत की ज्यांना उद्योजकता पुढे न्यायची आहे, आणि एक ग्रुप आहे की ज्यांना आपल्या कॉलेजेसमध्ये उद्योजकता कशी प्रमोट करायची आहे, and how to motivate students to become entrepreneurs. तर खूपच दोघांचं योगदान खूप महत्वाचं आहे. आणि विज्ञान आश्रमने हा जो ट्रेनिंग प्रोग्राम सपोर्टेड बाय DST पूर्ण केला आहे, आणि खूपच चांगला आहे. जे मी चौघांचं जे प्रेझेंटेशन होते खूप डिटेलमध्ये ऐकले, आणि सगळ्यांनी सांगितलंय की खूपच चांगले सेशन्स झाले. So thank you, Vigyan Ashram. Really, congratulations to you for conducting both these programs very nicely. And thank you all the mentors, the experts, and speakers, the teachers who actually help these two groups to learn their entrepreneurship traits. किंवा entrepreneurship म्हणजे काय, उद्योजकता म्हणजे काय, आणि त्याला कसं आपल्याला पुढे नेता येईल, आणि आपण कसे उद्योजक बनू शकू, किंवा आपल्या कॉलेजमध्ये आपल्याला उद्योजकता कसं निर्माण करता येईल, किंवा आपल्या स्टुडंट्सला उद्योजक कसं बनवता येईल, याबद्दल जे काय त्यांनी मार्गदर्शन केलंय त्याच्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आय थिंक आय हर्ड अबाउट व्यंकटेश सर, आय हर्ड अबाउट रणजित सर, योगेश सर, सचिन सर. सो ऑल ऑफ यू हॅव रिअली डन अ ग्रेट जॉब. थँक्यू व्हेरी मच. आणि या दोन्ही प्रोग्राममध्ये जेव्हा मी प्रोग्रामचं हे बघितलं, पूर्ण डिटेल कॉन्स्टिट्यूशन किंवा प्रोग्रामचं जे डिफरंट टॉपिक्स होते किंवा सब सेशन्स होते, तर इट वॉज ऑल वेल राउंडेड. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे डिटेल्स एक बेसिक स्टुडंटसाठी किंवा यंग तरुणांसाठी आपल्याला उद्योजक बनण्यासाठी काय काय लागू शकेल, आणि आपल्याला उद्योजक बनण्यासाठी कसं बनता येईल, आणि त्याला आपल्याला मदत लागली तर कोणाकडे जाता येईल, आणि कोणाची मदत घ्यावी लागेल, किंवा कुठल्या गोष्टींना मदत घेता येईल, आणि कुठल्या गोष्टींमध्ये चॅलेंजेस असतात, कुठे प्रॉब्लेम येऊ शकतात, हे माहिती असणंच महत्वाचं असतं. कारण का कधी जर का हे माहित नसेल तर आपण शिकतोच. प्रत्येक जण आतापर्यंत जे उद्योजक झालेले आहेत एवढ्या वर्षभरांमध्ये, त्यांनी पण शिकलेलेच आहेत, पण त्यांनी ते जे शिकले ते त्यांच्या स्वतःच्या चुका करून किंवा लर्न फ्रॉम देअर ओन मिस्टेक्स म्हणतो आपण, तसं त्यांनी स्वतः शिकले. पण आज आपल्याला जर का थोडंफार नॉलेज असेल, थोडं ज्ञान असेल की आपण कुठे जास्त लक्ष दिलं पाहिजे, कुठल्या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं तर आपलं जास्त वेळ फुकट जाणार नाही, आपलं स्टार्टअप किंवा आपल्याला जे उद्योग करायचा आहे त्याच्याबद्दल आपण जास्त फास्ट ऍक्सेलरेटर मध्ये करू शकू. तर या ज्या गोष्टी असतात हा फायदेशीर असतो. अशा ट्रेनिंग प्रोग्रामचा उद्देश एकच असतो की ज्या गोष्टी बाकीच्यांनी शिकल्या आहेत, म्हणजे आम्हाला जो एक्सपिरियन्स, आम्हाला जो अनुभव आलेला आहे, तो अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवावा, आणि त्या अनुभवाने तुम्ही त्याच्यातून हे घेऊन तुम्ही तशा मिस्टेक करू नयेत, किंवा त्या मिस्टेक करण्यासाठी कंट्रोल कराव्यात. कारण का मिस्टेक होतच असतात. इव्हन प्रत्येक जेव्हा उद्योजक कुठली गोष्ट करायचा म्हणतो, आपण जे म्हणतो उद्योजक ही तशी लहान गोष्ट नाहीये. म्हणजे त्याला म्हणतात ही जी वाट आहे ही खूप खडतरीची वाट आहे. इट्स अ व्हेरी रफ जर्नी. तर रफ अँड टफ जर्नी. पण तिच्यामध्ये कुठे जर का तुम्हाला स्मूथ हे मिळाले, सपोर्ट मिळाला, तर यू अगेन मूव्ह फास्टर दॅन दॅट. तर दिस स्मूथ मधले जे एरियाज असतात त्या दाखवण्याचा प्रयत्न या मार्गदर्शक आणि मेंटॉर्सने केलेला आहे तुम्हाला. त्यामुळे हे सर्व लक्षात ठेवून पुढे
मी सर्वांना हेच सांगेल की जे 55 स्टुडंट्स ज्यांनी किंवा 55 तरुण ज्यांनी हा कोर्स घेतला TEDP आणि जे 31 प्राध्यापक किंवा फॅकल्टीज ज्यांनी हा FDP घेतला, त्यांनी सगळ्यांनी याच्यातून मोटिवेशन किंवा इन्स्पिरेशन घेऊन आपल्या कॉलेजमध्ये काहीतरी करावं. आणि या मुलांनी ऑलरेडी दोघा तिघांनी मला असं सांगितलं की 8-10 जणांनी ऑलरेडी प्लॅन बनवलेत. अशा तर दोघांनी प्रेझेंट केले, श्वेता कामत आणि प्रथमेश दरावडेनी. त्यांनी जे प्रेझेंट केलं त्यांच्यातून एवढं कळतं की त्यांना ऍटलिस्ट बेसिक आयडिया आलेली आहे की एक उद्योग करायचा असेल, आपल्याला बिझनेस करायचा असेल, त्याला काय काय लागतं. म्हणजे USP पाहिजे, किंवा आपलं प्रॉब्लेम कुठला सॉल्व्ह करतोय आपण, किंवा त्याचं सोल्युशन काय आहे, त्याचं मार्केट काय आहे, त्याला कस्टमर कोण कोण आहेत, त्याला कसं अप्रोच करणार, त्याचा ऍक्शन प्लॅन कसा बनवायचा, त्याचं कॉस्टिंग कसं करायचं, त्याचं फायनान्शियल हे कॅश फ्लो कसं, बाकी सगळ्या गोष्टी त्यांनी तुम्हाला शिकल्या असतीलच. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला म्हणजे ऍटलिस्ट तुम्हाला आता माहिती आहेत. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक विषयामध्ये तुम्ही डिटेलमध्ये जाऊ शकतात. माझं एकच सजेशन असेल मुलांना, तरुणांना, की देर आर सो मेनी. आता आपलं हे कोविडमुळे एक फायदा असा झालाय की आपण घरात बसून सुद्धा सगळे सेशन्स अटेंड करू शकतो, कुठलेही बाहेरचे. आणि देर आर सो मेनी सेशन्स. म्हणजे तुम्हाला जर का विचार केला तर आठवड्यातून प्रत्येक दिवशी तुम्हाला प्रत्येक दिवशी 1 ते 2 तास तुम्हाला सेशन मिळतील. एवढे सेशन्स ऑनलाईन फ्री चालू असतात. आणि या सगळ्या गोष्टींबद्दल त्याच्यातून तुम्हाला वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळ्या प्रकारचे व्ह्यूज आणि त्यांचं वेगवेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन मिळत असतं. तर ते जेवढं घेता येईल तेवढं घ्या. तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. कधीही कुठल्या विषयामध्ये तुम्हाला पाहिजे तर लगेच तुम्ही CII, फिकी आहे, आमच्या भाऊ म्हणून आम्ही सेशन घेत असतो. लोकल काही काही ऑर्गनायझेशन करत असतात. तर असे तिथे अटेंड करा ऑनलाईन सुद्धा, तर तुम्हाला त्याचा पण फायदा होईल. इव्हन फॅकल्टी किंवा आपले जे प्राध्यापक आहेत त्यांना पण माझं हेच म्हणणं असेल की या गोष्टी ज्या तुम्ही शिकलात, आता जे रसूल जमालदार आणि अमोल करमरकर सरांनी सांगितलं, त्यांनी जे ED सेल किंवा त्यांच्या कॉलेजमध्ये ते आंतरप्रिनरशिप सेल किंवा आंतरप्रिनरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम कसं फॉर्म करणार आहेत, व्हेरी डिटेल प्लॅनिंग केलेलं आहे त्यांनी ऑलरेडी. प्लॅनिंग इज वन थिंग अँड एक्झिक्युशन इज वन मोर थिंग. तर नॅचरली फोकस ऑन एक्झिक्युशन, बिकॉज देर आर ऑलवेज चॅलेंजेस इन एक्झिक्युशन. आणि स्टार्टअप मध्ये सुद्धा आयडिया खूप चांगल्या असतात, टीम पण चांगली असते, पण जर का एक्झिक्युशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. आपण आता बऱ्याच वेळा म्हणतात काय काय, अरे माझी आयडिया खूप पेटंटेबल आहे, माझी आयडिया खूप सिक्रेटिव्ह आहे. आम्ही त्यांना सांगतो, तुमची बिझनेस डझंट हॅपन बिकॉज ऑफ द आयडिया. बिझनेस हॅपन्स बिकॉज ऑफ हाऊ इट इज बिंग एक्झिक्युटेड. अँड इट इज बिकम सक्सेसफुल ओनली वेन इट इज एक्झिक्युटेड राईटली अँड इट इज विथ अ पॅशन. तर त्या खूप गोष्टी महत्वाच्या असतात. नुसतं आयडिया पाहिजेच. आयडिया म्हणजे तुमचं युनिट टू, तुम्ही हे पण शिकला तर मला वाटतं देर वॉज सेशन अबाउट की हाऊ टू फाइंड आयडियाज, की हाऊ टू लुक फॉर आयडियाज, की आपण जे द आय फॉर ऑब्झर्वेशन आहे, की लुक फॉर आयडियाज किंवा लुक फॉर सोल्युशन्स, म्हणजे ऑर लुक फॉर प्रॉब्लेम्स, देन यू कम विथ अन आयडिया टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम. तर हे सगळं आपल्याला आपल्या जगात चालूच असतं. आपले फक्त आपण त्याला जे म्हणतो आपण कीप युअर आईज अँड इयर्स ओपन to find multiple things, to always look for more knowledge, more guidance, more mentoring in the areas wherever you get stuck. आणि ऍक्च्युली द गुड पार्ट इज, आपण जे म्हणतो इकोसिस्टीम, ती इकोसिस्टीम आता बऱ्यापैकी डेव्हलप झालेली आहे सगळीकडे. आणि ऑनलाईन असल्यामुळे तुम्हाला ऍज आय सेड, तुम्हाला ते कुठलेही सेशन तुम्ही अटेंड करू शकतात. इव्हन वेदर दे माइट बी ओव्हरसीज सेशन सुद्धा तुम्ही अटेंड करू शकतात. तर त्याचा फायदा आहे आपल्या सर्वांनाच. आणि टेक द बेनिफिट ऑफ दिस होल प्रोग्राम. आय अगेन वॉन्ट टू कॉंग्रॅच्युलेट ऑल 55+ यंग स्टुडंट्स आणि 31 फॅकल्टीज हू वेंट थ्रू दिस प्रोग्राम सक्सेसफुली. आणि आय ऑल्सो वॉन्ट टू अगेन थँक विज्ञान आश्रम, योगेश कुलकर्णी सर, सचिन, रामनाथ शानबाग सर, रणजित शानबाग सर, and all the mentors and teachers and speakers who provided the great mentoring to the entire FDP and TEDP program. Thank you very much. At the end, I would love to see that we would at least 20-30% of the students do come up with their own ideas and do come up with the entrepreneurial spirit. And some of them may not be immediately ready,
but eventually maybe after few years you will, whenever you get an entrepreneurial kick, do go for it. And it does happen later also, and there are always advantages and disadvantages of doing it early, doing it late, and there is no age limit. You can do it at the age of 60 also, but or you can do it at the age of 15 also. So there is nothing like that you need to have a great experience to be an entrepreneur. Go take the plunge, and I'm sure this program will be a guiding for guidance for you throughout your entrepreneurship journey, and setting up, promoting an environment of entrepreneurship at your campuses for all the faculties. Thank you very much. थँक्यू तलेले सर. नक्कीच जास्तीत जास्त युवक त्यांचे व्यवसाय सुरू करतील आणि आपण सगळे त्यांना मदत करू. आणि एक्झिक्युशनला खरे चॅलेंजेस आहेत आणि एक्झिक्युशनमध्ये सुद्धा आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. तुमची जर्नी जास्तीत जास्त स्मूथ करायला. आपण आता पुढे जाऊया. आज आपण आपल्या कार्यक्रमासाठी स्पेशल की गेस्ट म्हणून इन्व्हाइट केलेला आहे विनायक केळकर सरांना, जे CSR हेड आहेत प्राइज फाउंडेशनचे आणि उद्योजकता विकास कार्यक्रमाला विज्ञानाश्रमच्या ते नेहमी सपोर्ट करतात. जसं मी आधीही सांगितलं, मला रिपीट करायला आवडेल. जवळ-जवळ 22 स्टार्टअप्स झालेले आहेत ह्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये, ज्याच्यासाठी प्राइज फाउंडेशननं सपोर्ट केलेला आहे. तर आपण वेलकम करूया विनायक केळकर सरांना. केळकर सर. नमस्कार. सर्वप्रथम मला हे सांगावंसं वाटतं की डॉक्टर कलबागांनी विज्ञान आश्रमची स्थापना केली आणि जो बेसिक 3 शब्दातली जी फिलॉसॉफी आहे, लर्निंग बाय डुईंग, हे त्यांनी तिथे राबवलं किंवा ही फिलॉसॉफी त्यांनी पुढे नेली. आणि त्याच्यातलं एक महत्वाचं पाऊल आज EDP प्रोग्राम मधनं आपल्याला बघायला मिळतंय. त्याच्यामुळे मला स्वतःला खूप आनंद होतोय, कारण कुठल्याही एंटरप्रेन्योरला आपण जसं म्हणतो शेतीमध्ये चिखलात पाय घातल्याशिवाय शेती शिकता येत नाही, तसं हँड्स ऑन असल्याशिवाय कोणालाही एंटरप्रेन्योरशिप शिकता येत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की रतन टाटांपासनं किंवा JRD टाटांपासनं तेही एंटरप्रेन्योर होते आणि आपल्या कोपऱ्यावर असलेला इस्त्रीवालाही एंटरप्रेन्योर असतो, कारण त्यांनी काहीतरी धंदा सुरू केलेला असतो. पण आज जर तुम्ही बघितलं तर इस्त्री सारख्या एखाद्या छोट्या धंद्यामध्ये इतक्या वेगळ्या प्रकारचं सोफिस्टिकेशन झालेलं आहे. आणि अगदी लेटेस्ट म्हणजे तिथे जाऊन लॉन्ड्रीमध्ये कपडे घेऊन जायचे, मशीनमध्ये टाकायचे, आसपास चहा कॉफी पिऊन या आणि तुमचे कपडे वॉश करून या. म्हणजे ही सर्व्हिस जी आहे, त्या सर्व्हिसला सुद्धा एक लोकांची जी काही गरज होती ती भागवण्याकरता त्या प्रकारचे एंटरप्रेन्योर्स आलेले आहेत. आता मगाशी जो ब्रेकअप दिला होता या 55 लोकांमध्ये, त्यामध्ये इंजिनिअरिंगचे आहेत, ऍग्रिकल्चर, लाईफस्टॉक रिलेटेड आहेत, फूड प्रोसेसिंग रिलेटेड आहेत, सर्व्हिस इंडस्ट्री मध्ये ज्यांना इच्छा आहे काही करण्याची ते पण आहेत. पण एक महत्वाचं आहे की नॉन डिसाइडेड पण आहेत. पण वेन दे से नॉन डिसाइडेड, त्यांनी ह्या प्रोग्राम मध्ये एनरोलमेंट केली म्हणजे त्यांनी पहिलं पाऊल उचललेलं आहे. सो कॉंग्रॅच्युलेशन्स टू दॅम, दोज हू हॅव नॉट डिसाइडेड ऑल्सो. कारण ह्या सगळ्यांच्या लोकांच्या संपर्कात येऊन तुम्ही सुद्धा तुमचं जे नॉन डिसाइडेडचं नॉन काढून टाकू शकता अशी मला खात्री आहे. तर जो माझा एक मुद्दा होता, हा सर्व जो हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर आहे, आपण जो एंटरप्राइज म्हणतो, त्या एंटरप्राइज मध्ये आता मगाशी खूप प्रेझेंटेशन झाली, त्याच्यामध्ये अनेक गोष्टी होत्या. पण त्यातला सॉफ्ट पार्ट आहे तो तुम्ही स्वतः ऍज अ इंडिव्हिज्युअल. हा जो आता तुम्ही म्हणलाय की हा आमचा कन्क्लुडिंग आहे ट्रेनिंगचं, पण माझ्या दृष्टीने हा इनॉग्रेशन प्रोग्राम आहे. ऍक्च्युली तुम्ही कुदळ आत्ता मारताय की तुम्हाला काहीतरी करायचंय, कारण तुमच्याकडे आता सगळी साधनं उपलब्ध आहेत, तुमच्याकडे प्लॅन तयार आहे, तुमचं ट्रेनिंग झालेलं आहे आणि आता खरी तुमची सुरुवात होणार आहे. तर माझ्या दृष्टीने आजचा हा भूमिपूजन कार्यक्रम आहे, त्यामुळे तुम्ही आत्ताच खरी त्याची सुरुवात करताय ह्या गोष्टीची. त्याच्यातला जो महत्वाचा मुद्दा आहे की आपण जेव्हा एंटरप्रेन्योर म्हणतो तेव्हा लेट अस लुक ऍट, म्हणजे आपण म्हणतो वेन यू पॉइंट वन फिंगर ऍट अदर्स देयर आर 3 फिंगर्स पॉइंटिंग ऍट यू. तुम्ही स्वतःकडे 3 जे बोटं ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये माझ्या दृष्टीने ऍज अ एंटरप्रेन्योर आपल्यातल्या काय क्वालिटीज, म्हणजे आपलं स्वतःचं स्वॉट अनालिसिस तुम्ही करण्याची गरज आहे. आपल्यातल्या कुठल्या स्ट्रेंथ आहेत आणि माझ्या दृष्टीने ज्या एंटरप्रेन्योरच्या स्ट्रेंथ आहेत त्या आपल्याला कशा तुम्हाला तुमच्यातल्या वाढवता येतील. पहिली गोष्ट म्हणजे लोकांना असं वाटतं की बिझनेस मी चालू केलाय, म्हणजे खूप लोक असं मला म्हणतात काय करतो, नाही मी बिझनेस करतो. बिझनेस करतो म्हणजे काय, तर मी माझा स्वतःचा राजा आहे. पण त्याचा काही वेळेला गैरअर्थ काढला जातो की मी कधीही जाऊ शकतो, कधीही येऊ शकतो.
It's a 24/7 job. It's a very hard working thing. सो डोंट थिंक, कारण हे सिनेमात दाखवलं जातं सगळं की बिझनेसमॅन आहे तो, त्याच्याकडे गाड्या आहेत, आपल्या आसपासही आपण बघत असतो, पण तो काय कष्टात वर आलेला आहे हे मागे कोणी बघत नसतं. ते माझ्या दृष्टीने सर्वात हा महत्वाचा भाग आहे. दुसरी म्हणजे कन्सिस्टन्सी. तुमच्यात कन्सिस्टन्सी जर नसेल तर ते डेव्हलप करायचा प्रयत्न करा. माझ्या दृष्टीने पॅशन पेक्षा कन्सिस्टन्सी जास्त महत्वाची आहे. पॅशन तर आहेच, पण पॅशन आणि त्याच्यापेक्षा कन्सिस्टन्सी या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. तिसरी गोष्ट म्हणजे आजच्या जगामध्ये सर्वात महत्वाचा भाग जो तुमच्यात आहे आणि जो तुम्ही आणखी डेव्हलप केला पाहिजे, म्हणून ह्याच्या पुढचा जो प्रवास आहे त्या प्रवासामध्ये स्वतःकडेही लक्ष द्या. त्याच्यामध्ये हा कम्युनिकेशन ऍबिलिटी आणि प्रेझेंटेशन टेक्निक ह्या दोन गोष्टी तुम्हाला जमल्या पाहिजेत. मी त्याला म्हणतो की मी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन म्हणत नाही, मी म्हणतो की दुसऱ्याशी संवाद साधणे, त्याला भाषा बिषा हे काही लिमिट नाहीये. त्याला खाणाखुणा करून सुद्धा आपण दुसऱ्याशी संवाद साधू शकतो. त्यामुळे तुमच्याकडे बेस्ट ऍबिलिटी पाहिजे कम्युनिकेशनची. दुसरी गोष्ट माझ्या दृष्टीने आहे की या सगळ्यांमध्ये ना यश अपयश म्हणजे हे तुमच्या ईसीजी सारखं आहे, हे सारखं वरखाली होणार आहे. किंवा तुमची पॉझिटिव्ह ऍटिट्यूड या संपूर्ण प्रवासात असणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे हे तुम्ही लक्षात ठेवा, सेल्फ कॉन्फिडन्स आणि पॉझिटिव्ह ऍटिट्यूड ही तुम्ही सतत तुमच्याजवळ मनात ठेवली पाहिजे. कारण मोस्टली डिप्रेशन आहे त्याच्यामुळे येऊ शकतं, किंवा आपण हा प्रवास मध्ये सोडू शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला कन्सिस्टंटली हा प्रवास पूर्ण करायचा आहे. आणि रिस्क आपण म्हणतो, टेकिंग रिस्क, माझं म्हणणं आहे टेकिंग कॅल्क्युलेटेड रिस्क. मी फक्त प्रिफिक्स लावतोय त्याला, टेक कॅल्क्युलेटेड रिस्क देन यू विल बी सक्सेसफुल. आणि दुसरी एक शेवटची मला विनंती आहे सर्वांना, रोज आपली डायरी लिहायची सवय लावा. आपण काय केलंय दिवसभरात ते डायरीत लिहायला सुरुवात करा. तुम्हाला असं लक्षात येईल ऍज अ एंटरप्रेन्योर तुमची डायरी तुम्ही वर्षभरात नंतर काढून वाचल्यानंतर तुम्हाला हे लक्षात येईल की अरे मी कशातून गेलो, काय काय शिकलो त्याच्यातनं. त्याच्यामुळे ह्या तुमच्या प्रवासाची डायरी, किंवा तुम्हाला काही वेळेला एक वेळेला डिप्रेस वाटत असेल, ह्या तिथे हे तुम्ही डायरी लिहायचा प्रयत्न करा. माझं म्हणणं आहे की ह्या सर्व गोष्टी इनवर्ड लुकिंग आहेत. तुम्ही सगळे अतिशय यशस्वी एंटरप्रेन्योर होऊ शकता आणि त्याच्याकरता स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन करणं महत्वाचं आहे. विज्ञान आश्रमने मला संधी दिली आज इथे बोलण्याची, त्याबद्दल धन्यवाद. आणि सर्व फॅकल्टी मेंबर्स आणि सर्व कोर्स कंडक्ट करणाऱ्यांना सगळ्यांना माझ्यातर्फे शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू केळकर सर. आणि मला वाटतं की हा एक महत्वाचा संदेश आहे केळकर सरांकडनं. तुमच्या पॅशन सोबत तुमची कन्सिस्टन्सी पण ठेवा आणि मग नक्की सक्सेस तर नक्की आपल्याला मिळेल. थँक्यू केळकर सर. आता मला काही मेसेज पण येत होते काही मुलांचे, विद्यार्थ्यांचे, की आम्हाला पण बोलायचं पण आता वेळेचं लिमिट बघता आत्ता शक्य नाही येते, पण तुम्ही तुमचा फीडबॅक जो असेल तो व्हॉट्सअपच्या ग्रुपला नक्की शेअर करू शकता किंवा आता चॅटमध्ये सुद्धा तुम्ही लिहू शकता. कार्यक्रमाच्या शेवटाकडे आभार प्रदर्शनाकडे जायच्या आधी मला एक महत्वाची सूचना द्यायची आहे. हे जे काही ऑनलाईन सेशन झाले, TEDPचे असतील किंवा FDPचे असतील, हे सगळे रेकॉर्ड केलेले आहेत आणि विज्ञान आश्रमने ते व्हिडिओज एडिट करून YouTubeला 2 चॅनल्स ओपन केलेत. एक TEDPचा चॅनल आहे आणि एक FDPचा चॅनल आहे. तर हे व्हिडिओज तुम्हाला भविष्यामध्ये सुद्धा नेहमी रेफरन्ससाठी राहतील, जे फॅकल्टीसाठी पण उपयोगात येतील आणि ॲट द सेम टाईम विद्यार्थ्यांसाठी सुद्धा, उद्योजकांसाठी सुद्धा कामी येतील. तर हे आहे. आपण कार्यक्रमाच्या आता शेवटाकडे जाऊया. मी विज्ञान आश्रमचे डायरेक्टर डॉक्टर योगेश कुलकर्णी सरांना आभार प्रकटासाठी इन्व्हाइट करतो. योगेश सर. सगळ्यांना नमस्कार. कार्यक्रमाचे अध्यक्ष केळकर सर, विजय तलेले सर, व्यंकटेश सर आणि सगळे उपस्थित इतर सगळे फॅकल्टी पार्टिसिपंट ह्या कार्यक्रमामधले. खरं 2 महिने हे खूप पटकन गेले असं वाटलं. जेव्हा मी कार्यक्रम सुरू करायचा विचार करत होतो तेव्हा असं वाटलं होतं की आपण 2 महिने जवळजवळ 60-70 सेशन TEDPचे आणि एक 40-50 सेशन हे FDPचे, तर लोक हे कन्सिस्टंटली येतील का, दररोज येतील का, आणि हा इतका विगरस प्रोग्राम आहे तर आपण त्यांना गुंतून ठेवू का. आणि त्याच्यावर आम्ही खूप ब्रेनस्टॉर्मिंग करत होतो, कशा प्रकारे प्रेझेंट करायचं. कारण ह्या ऑनलाईनमुळे एक संधी आहे की आपण खूप दूरच्या लोकांना पण आपण कनेक्ट करू शकू. पण चॅलेंज असं होतं की तो विद्यार्थी समोर नव्हता. आणि मग विद्यार्थी जेव्हा क्लासरूम मध्ये असतात तेव्हा
शिकवताना वेगळी पद्धत असते. आणि मग जेव्हा ऑनलाईन करायचं ठरलं, तर मग ते कशा प्रकारे सादरीकरण करायचं यापासून आम्ही खूप गोष्टींचा विचार केला. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्याच पार्टिसिपंटनी म्हणजे कधीच या कार्यक्रमाचा उत्साह कमी झाला नाही. इव्हन आम्ही जे मेंटरिंग सेशन ऑर्गनाईज केले होते, की तुम्ही आम्हाला कॉल करा आणि आम्ही चर्चा करू. तर आमची वेळ घेऊन विद्यार्थी मला कॉल करत होते. सचिन आणि आम्हाला त्यांच्याशी बोलायला, त्यांना इनपुट्स द्यायला पण खूप मजा येत होती आणि सगळ्यांनाच ते बरंच खूप चांगलं कनेक्ट झालं. त्यामुळे खरं उद्यापासून आम्हाला काहीतरी मिसिंग वाटेल, की संध्याकाळची वेळ मिस होणार आहे, शनिवार मिस होणार आहे, हे आम्हाला काही दिवस तरी नक्की वाटणार आहे. मला असं वाटतं की याच्या पुढे पण आपण सगळेजण टचमध्ये राहूयात, की ज्या अनुषंगाने तुमचा जो काही प्रोग्रेस आहे आणि या ट्रेनिंग प्रोग्राम मधल्या ज्या काही कमी आहेत, की ज्या आपण पर्सनली फेस टू फेस न भेटल्यामुळे, फिजिकली न भेटल्यामुळे काही गोष्टी राहिल्या असतील, काही प्रॅक्टिकल करून बघायचे होते, काही लोकांना आपल्याला आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट दिले होते पण आपण भेटू शकलो नाही कोविडमुळे. तर जशी आता परिस्थिती इम्प्रूव्ह होईल तर मला वाटतंय की तुम्ही आम्हाला संपर्कात राहा. आपण जे काही फील्ड व्हिजिट असतील किंवा प्रत्यक्ष त्या उद्योजकाकडे किंवा मेंटरकडे जाणं नसेल, हे झालं नसेल आपलं, तर ते आपण सोडून नको द्यायला, ते आपण नक्की करूयात. हा कार्यक्रम झाला, त्याचं प्रमाणपत्र मिळालं, तर ही औपचारिकता आहे. पण खरं महत्वाचं केळकर सर म्हणाले आणि तलेले सर म्हणाले, की तुमच्यातून उद्योजक होणं हे खरं आमच्यासाठी ह्या कार्यक्रमाचं फलित असणार आहे किंवा तो इम्पॅक्ट असणार आहे. मला सगळ्यांना या कार्यक्रमामध्ये ज्या लोकांचं सहकार्य मिळालं, ज्या फॅकल्टीचं मी सुरुवात केली, डॉक्टर तळेले सर आहेत, केळकर सर आहेत, प्राश फाउंडेशन आम्हाला नेहमी सपोर्ट करत असतं एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंटच्या प्रोग्राममध्ये. त्याचप्रमाणे डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीने पण यावेळेस आम्हाला सपोर्ट केला हा कार्यक्रम ऑर्गनाईज करण्यासाठी. तर मी या सगळ्यांचं आभार या निमित्ताने व्यक्त करू इच्छितो. व्यंकटेश सर, तेजस्विनी मॅडम, किरण इनामदार सर, डॉक्टर शाळीग्राम पुणे विद्यापीठातले, लॉंग लिस्ट आहे, सुभाष देशपांडे ज्ञान प्रबोधिनीचे, वेगवेगळ्या लोकांनी, मग अगदी एचडीएफसी बँकेमधले धर्माधिकारी असतील, यांनी आपापल्या टॉपिकसाठी येऊन त्यांनी आपल्याला सगळ्यांशीच आपल्याला चर्चा केली. हा मीडियम वेगळा असल्यामुळे आम्हाला प्रत्येकाशी बोलून त्यांच्याकडनं त्यांचं पीपीटी तयार झालंय का, ते कशी स्टोरी मांडणार आहे याची चर्चा करायला लागली. त्यामुळे आमची जी बॅक टीम होती, की सचिन पुणेकर आहे, योगेश ओंकार आहेत, महेंद्र भोर आहेत, ही सगळी टीम, वैशाली मॅडम आहेत. तर मी या सगळ्या टीमचं पण अभिनंदन करतो की त्यांनी 2 महिने खूप मेहनत करून हा कार्यक्रम सगळा ऑर्गनाईज केला. मला असं परत हा समारोप नाहीये, त्यामुळे परत एकदा तुम्हाला सगळ्या पार्टिसिपंटला पण आभार मानायचे की तुमच्यामुळे आम्हाला खूप एनर्जी या कार्यक्रमात मिळाली आणि अजून अशा प्रकारे आपल्याला या माध्यमाचा वापर करून चांगले प्रोग्राम्स ऑर्गनाईज करता येतील असा विश्वास पण आम्हाला मिळाला. तर आपण सगळेजण टचमध्ये राहूयात. तुमच्या सगळ्या पार्टिसिपंट्सचं आणि विद्यार्थ्यांचं मी आभार मानतो तुम्ही ह्या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल. आणि पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद. सचिन सर. थँक्यू सर. आपण आता हा आजचा जो 1 तासाचा, सव्वा तासाचा कार्यक्रम होता, तो संपला असं आपल्याला आता अनाउन्स करायला हरकत नाहीये.